looking unto Jesus. येशूकडे पाहणे. Amen. Today's songs and all I saw it was all focused onto Jesus. आजची गीतं वगैरे मी पाहिली प्रेज अँड वर्शिप मध्ये सगळं येशूवर केंद्रित होतं. Amen. आमेन. And last week we saw the physical aspect of Jesus. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण येशू ख्रिस्ताविषयीचा एक शारीरिक पैलू किंवा दृष्टिकोन पाहिला. We also got to learn why we don't have images of Jesus. आपल्याला हेही शिकायला मिळालं की आपण येशूचे फोटो किंवा मूर्ती का लावत नाही. We also saw down through the ages why nobody kept the photo of Jesus. आपण हेही पाहिलं की अनादी कालापासून येशूचा फोटो का कोणी ठेवला नाही. Amen. Amen. So we studied a little bit of history as well. तर आपण इतिहासाचाही थोडाफार अभ्यास गेल्या रविवारी केला. So we will take the word further. तर पुढे आता तो संदेश पुढे नेतो. Hebrews 12 verse 2. इब्री करास 12वा अध्याय त्यातलं दुसरं वचन. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is set down at the right hand of the throne of God. इब्री करास 12वा अध्याय त्यातलं दुसरं वचन. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. Praise the Lord. Amen. We also saw which color he was, आपण हेही पाहिलं की येशू कुठल्या रंगाचा होता or he should be. किंवा येशू कुठल्या रंगाचा असावा किंवा असू शकत आहे किंवा असायला हवा. So a few things we covered in those areas. काही गोष्टी त्या भागात आपण गेल्या रविवारी पाहिल्या. Amen. आमेन. Now we go to the point. आता मुद्द्यांकडे जाऊ. First point. पहिला मुद्दा Looking unto Jesus. येशूकडे पाहणे. Now the writer asks us to look unto Jesus. लेखक आपल्याला म्हणतोय येशूकडे पहा. See, and that means we need to look to Jesus. याचा अर्थ आपण येशूकडे पाहायची गरज आहे. How are we to look to Jesus? आता आपण येशूकडे पाहायचं कसं? Amen. आमेन. Because Jesus, we cannot see him in his physical estate. कारण येशू आपल्याला शारीरिक अवस्थेत शरीर रूपाने तर आज दिसत नाही. And when the author wrote, आणि जेव्हा या लेखकाने लिहिलं that time Jesus was not present there. He was already glorified. त्याला येशू ख्रिस्त शरीर रूपाने तिथे हजर नव्हता. तो गौरवी वैभवी झाला होता. He had ascended from Mount of Olives. तो जैतुनाच्या डोंगरावरनं स्वर्गात गेलेला होता. And yet he says you need to look to Jesus. तरी देखील हा लेखक म्हणतो की तुम्ही येशूकडे पहा. How are we to look to Jesus? आता येशूकडे आपण पाहायचं कसं? We cannot look to Jesus like the disciples looked to Jesus. शिष्यांनी येशूकडे पाहिलं त्या रीतीनं आपण तर येशूकडे पाहू शकत नाही. So, but there must be a way that we can look to Jesus. पण एक काहीतरी पद्धत आणि रीत असायला हवी ना की ज्या रीतीनं आपल्याला येशूकडे पाहता येत असेल. Amen. Amen. And so we have gone through this looking unto Jesus, the author and finisher of our faith. तर आपण यातून गेलेले आहोत की येशूकडे पाहणे जो आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. Now, the general Greek word for looking, पाहणे यासाठी एक साधारण हेलेनिक किंवा ग्रीक शब्द आहे. it is optomai. ऑक्टोमाय. Optomai in Greek. ग्रीक हेलेनिक भाषेत ऑक्टोमाय हा पाहणे याला शब्द आहे. And which basically in English means looking. साधारणतः बेसिकली इंग्रजी भाषेमध्ये त्याचं मराठीतलं भाषांतर होतं पाहणे. Beholding. पाहणे. Gazing. लक्षपूर्वक पाहणे. न्याहाळणे. Say, inspection, a close inspection. तपासणी करणे. जवळ जाऊन तपासणे. But if we look at the Greek word mentioned for looking, पण पाहणे यासाठी हेलेनिक किंवा ग्रीक शब्द जो वापरलाय तो जर आपण पाहिला it's a very big word. तर तो शब्द फार मोठा आहे. And that's why the English translators took the easy way out and said just looking unto आणि म्हणून Jesus. इंग्रजी भाषांतर करणाऱ्यांनी एक सोपा मार्ग पत्करून त्याला सीइंग किंवा मराठीत पाहणे असं लिहिलं. So here that Greek word optomai is not mentioned. तर इथे हा हेलेनिक किंवा ग्रीक शब्द ऑक्टोमाय वापरलेला नाही. But aphroa. पण एफ्रुआ. Aphroa is not just simply looking. एफ्रुआ म्हणजे फक्त केवळ पाहणे नाही. Because this is the only word used in the whole of the New Testament. कारण हा एकच शब्द संपूर्ण नवीन करारात वापरलेला आहे. And the right meaning in English should be आणि इंग्लिश मध्ये त्याचा योग्य अर्थ असा असायला हवाय की to turn the eyes from other things and fix them onto something special. इतर गोष्टींवरनं नजर काढून एका खास अशा गोष्टीकडे नजर ठेवणे. That is the exact meaning of looking unto Jesus. हा अचूक अर्थ होतो येशूकडे पाहणे याचा. It's not just looking. केवळ पाहणे नाही. See, it means to turn your eyes away from the world, from other things of less importance, and fix your eyes on the most important person or thing. त्याचा अर्थ असा लागतो
की जगातल्या इतर सर्व गोष्टींवरनं लक्ष काढणं, ज्या गोष्टींना आपण एवढं महत्व देऊ नये त्या गोष्टींवरनं लक्ष काढणं, आणि जो आपल्यासाठी महत्वाचा आहे, जो खास आहे, फक्त त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं, बाकीचं सगळं न जुमानता. So since it's a very long sentence, they have taken the easy way out. आता हे वाक्यच इतकं मोठं झालं अर्थाचं, आणि म्हणून हे इतकं मोठं वाक्य नको म्हणून त्यांनी एक सोपा मार्ग पत्करून एक पाहणे, सींग हा शब्द लिहिला. But in the Greek, it has got just one word, पण ग्रीक मध्ये एकच शब्द आहे त्याला, aphoro. अफोरो. See? And so if it was in Greek Bible, they would write that word. ग्रीक बायबल असतं तर त्यामध्ये तो शब्द त्यांनी लिहिला असेल. But for किंवा English असता. translators, they had to write a lot of words, so they opted out for the easy word, looking unto Jesus. इंग्रजी अनुवादकांनी जर हुबेहूब अनुवाद किंवा भाषांतर केलं तर वाक्य मोठं होणार, म्हणून त्यांनी सोपा मार्ग पत्करला आणि लुकिंग किंवा सीइंग हा शब्द टाकला. Actually, they should have written, खरं म्हटलं तर त्यांनी असं लिहायला हवं होतं, turning your eyes away from other things and fixing on your eyes on that special person, Jesus Christ. इतर गोष्टींवरून आपली नजर काढणे आणि तो एकच खास स्पेशल व्यक्ती येशू ख्रिस्त त्याच्यावर नजर ठेवणे. Did you see that? लक्षात येते ना? And that's why we see म्हणून आपण पाहतो many of the Christians, अनेक ख्रिस्ती लोक though they are called to look to Jesus, they still have troubles and problems in their heart. जरी त्यांना येशूकडे पाहण्यास्तव बोलावलेलं असतं तरीही त्यांच्या हृदयामध्ये अनेक सारे त्रास तुंबलेले असतात. They have much cares in their heart, though they look to Jesus. हृदयामध्ये त्यांना अनेक काळजी आणि टेन्शन खात असतं. बघतायत कुणाकडे? येशूकडे. हृदयात चाललंय काय? टेन्शन. Why? का? Because कारण they are looking at two things at one time. ते एका वेळेला दोन गोष्टींकडे पाहतायत. They're looking at the cares of the world, ते जगातल्या काळजाही पाहतायत and they're also looking on to Jesus. आणि ते येशूकडेही पाहतायत. You cannot look to Jesus with the cares that you are carrying and say, I will have peace. ज्या काळजा तुम्ही घेऊन बसलेले आहात त्या काळजा अंतःकरणात बाळगून मग येशूकडे पाहायचं, त्याच वेळेला येशूकडे पाहायचं आणि म्हणायचं मला शांती मिळेल. शांती अशी मिळत नाही. You have to take your eyes away from the world and the troubles and the cares and the anxieties and fix it completely on Jesus. जग, त्रास, टेन्शन, चिंता या सगळ्यांवरनं डोळे काढायचे आणि फक्त येशूवर डोळे ठेवायचे. You cannot see two things at one time. एका वेळेला दोन गोष्टी पाहायच्या नाही. You cannot put your eyes on heaven and earth as well. स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्हीकडे नजरा टाकून आपण जगू शकत नाही. Because कारण if you put your eyes on two things, तुम्ही दोन गोष्टींवर जर नजर टाकली eventually, तर सरते शेवटी whichever is stronger, your eyes will be fixed on it. जी गोष्ट बलवान आहे त्या बलवान गोष्टीवरच तुमची नजर केंद्रित होणार, चिकटून राहणार. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? And when you are in troubles, आणि जेव्हा किंवा आपण काही त्रासात असतो the stronger thing is your trouble. त्याला बलवान गोष्ट आपल्यासाठी आपला त्रासच असतो की हा भला मोठा एवढा मोठा त्रास आहे. And though you will be saying, I'm looking to Jesus, exactly you're not looking to Jesus, you are looking 90% to your anxiety and 10% to Jesus. आणि जरी त्याला तुम्ही म्हणत असता की नाही मी येशूकडे पाहत आहे, तरी देखील अचूकपणे त्याला तुम्ही फक्त 10% येशूकडे पाहत असता आणि 90% त्या भल्या मोठ्या त्रासाकडेच तुमची नजर असते. Are you understanding, people? समजताय का? See, if you want to have thorough peace, जर तुम्हाला संपूर्ण शांती हवी असेल you have to look to Jesus 100%. तर 100% येशूकडे पाहायला लागेल. You have to look to him 100%. तुम्हाला 100% येशूकडे पाहावं लागेल. Once you know that he alone can deal with your troubles and your anxieties, एकदा का तुम्हाला कळलं की येशू ख्रिस्त एकटाच तुमच्या सर्व समस्या, त्रास, टेन्शन, चिंता त्याला तुम्ही काही नाव द्या हाताळू शकतो, you need to just remove your eyes from all these troubles and fix it completely on Jesus, trusting on him. तर मग हे कळल्यानंतर या सगळ्या गोष्टींवरून पुरेपूर नजर काढायची आणि फक्त येशूकडे बघून संपूर्णपणे येशूवर विश्वास ठेवायचा. So many people are on the sidewalk of life. अनेक माणसं जीवनाच्या कडेच्या रस्त्याला आहेत They are riddled with questions. आणि कितीतरी प्रश्नांची कोडी त्यांना पडलेली They आहे are saddled with burdens. आणि कितीतरी ओझी छातीला बांधलेली They आहे. are confused people. गोंधळलेली माणसं आहेत बिलीवर. And it's not only the world I'm talking about, I'm talking about even believers. आणि फक्त जगातल्या माणसांविषयी मी हे बोलत नाहीये, मी हे बिलीवर माणसांविषयी पण बोलत आहे. And every time you read Hebrews 12:2 saying, looking unto Jesus, you will finally focus your attention on your troubles. आणि ज्या वेळेला दरवेळेला तुम्ही इब्री करास 12वा अध्याय 2रं वचन वाचाल सुद्धा
विश्वासाचा करता येशू याच्याकडेच पाहत राहणे आहे म्हणाल सुद्धा, पण तरीही तुमचं लक्ष असतं तुमच्या त्रासांकडेच, because that is the stronger thing. कारण ती एक बलवान गोष्ट झालेली It असते gains your attention more than Jesus now. आणि ती भारी गोष्ट जीवनात झालेली असते, तर ती भारी गोष्ट जीवनामध्ये तुझं लक्ष आकर्षित करून घेते. But पण when you say, जेव्हा तुम्ही असं म्हणता, I will not look to any of my troubles, मी माझ्या कुठल्याही त्रासांकडे पाहणार I नाही, will cast it all upon Jesus, मी सगळं येशूच्या पायी टाकणार and I will आहे look to Him alone, आणि मी फक्त येशूकडे पाहणार आहे, then मग your anxiety will go. तुमची चिंता जाईल. I'm not saying your trouble will go, but your anxiety will go. त्रास जातील असं मी म्हणत नाही, कधी शिकवलेलं पण नाही, पण टेन्शन जाईल एवढं जरूर आहे. And when your anxiety goes, आणि जेव्हा तुमची चिंता जाईल, you will have faith to get things from God. त्यावेळेला तुमच्याकडे विश्वास निर्माण होईल देवाकडून गोष्टी हासिल किंवा प्राप्त करायला. It is anxiety that does not allow your faith to work on God's blessings. चिंता बिलीवर माणसाच्या जीवनातल्या विश्वासाला देवाकडनं आशीर्वाद घ्यायची परवानगी देत नाही, कारण अडचण आहे टेन्शन. See, if you are only called to look to Jesus, जर तुम्हाला फक्त येशूकडे पाहायला बोलावलेलं असेल, finally your focus will be on your problem, तर शेवटी काय होतंय की तुमचं लक्ष सगळ्या समस्येकडे आहे and finally you will try to solve your own problems, आणि मग सरते शेवटी तुम्ही स्वतःच्या समस्या स्वतः सोडवायला जाल and you will find yourself in quicksand, आणि तो गुंता काही आपल्याला स्वतःला सोडवता येत नाही. मग घसरड्या वाळूवर असल्यासारखं जीवन and बनतं. the more you try to rise up, आणि जेवढं तुम्ही मग वर यायचा प्रयत्न कराल, the more deeper you are going into the mess. तेवढे तुम्ही गोंधळात बरबादीत धसत जाताय, धसत And जाताय. then you say, मग तुम्ही म्हणता, Bible says looking unto Jesus. अरे चा बायबल म्हणते येशूकडे पहा, I'm looking to Him, मी तर येशूकडे पाहत आहे but here I'm trying on my own आणि मी स्वतःहून प्रयत्न करत आहे, because you didn't understand the Greek meaning of कारण it. तुम्हाला त्याचा ग्रीक किंवा हेलेनी भाषेतला अर्थच माहित नाही. The real original says, don't look at anything then. खरा मूळतः अर्थ असं म्हणतो की इतर कुठल्याही गोष्टीकडे न पाहता फक्त येशूकडे पहा. See, when you're looking at problems and Jesus, समस्येकडे पाहतोय आणि येशूकडेही पाहतोय असं जेव्हा आपण करतो, you will only spend 5 minutes with the Lord, and to discuss with your people, you will spend 40 minutes. त्याला तुम्ही फक्त 5 मिनिटं येशूकडे पाहाल आणि तुमच्या लोकांबरोबर चर्चा करत बसायला 30-40 मिनिटं घालवाल, And then we start blaming God, आणि मग आपण देवाला दोष द्यायला लागतो, because God always gets the blame. कारण की देवाला नेहमीच सर्व गोष्टींचा दोष मिळतो. Because कारण they were taught त्यांना शिकवलं गेलं, that heaven helps those people who help themselves. स्वर्ग अशा लोकांना मदत करतं की जे लोक स्वतःला मदत करतात, असं जगात त्यांना शिकवलं गेलंय. Yes, we are taught that way. आपल्याला असं शिकवलं गेलेलं आहे ना Heaven helps only those people who help की themselves. स्वर्ग अशाच लोकांना मदत करतं की जी माणसं स्वतःला मदत करतात, And so they labor day and night, आणि म्हणून ती माणसं दिवस रात्र कष्ट करतात engrossed in self efforts, आणि स्वतःच्या प्रयत्नांमध्ये गुरफटून जातात. मी असं करून पाहते, मी तसं करून पाहते, नाही तसं करू, नाही चल असं करू, and trying to help themselves. आणि स्वतःला मदत करायचा प्रयत्न करतात. And they expect at that time for the angels of heaven to come down and help them in their आणि efforts. त्याला अपेक्षा करतात की मी जे काही प्रयत्न केलेले आहेत समस्या सोडवायचे, त्यामध्ये देवाच्या दूतांनी येऊन मला मदत करावी. See, if that adage is true of heaven helps those who help themselves, जर ती म्हण खरी ठरली किंवा जर ती म्हण खरी असती की स्वर्ग अशांनाच मदत करतं की जे स्वतःला मदत करतात, if you can help yourself, why you need heaven's help then? अरे तू जर स्वतःला मदत करू शकत होतास तर तुला स्वर्गाची गरज पडलीच कशाला असती. Because we cannot help ourselves, we are looking onto Jesus. आपल्याला स्वतःला मदत करायला जमतच नाहीये, म्हणूनच तर आपण येशूकडे बघतोय. Amen. आमेन. Self help is not the answer. स्वतःला स्वतः मदत करून घेणं हे काही उत्तर नाही. We need God's help. आपल्याला देवाची मदत ही लागतेच, And if we need God's help, आणि आपल्याला जर देवाची मदत लागत आहे you cannot take God's support and your own support तर as well. देवाचाही आधार घ्यायचा आणि स्वतःच्या आधारावरही जगायचं, हा हिशोब चुकीचा आहे. See, faith is a heavenly word. विश्वास एक स्वर्गीय शब्द आहे. Faith is not an earthly word. विश्वास या पृथ्वीवरचा शब्द नाही, म्हणून तो इथे लोकांना कळतच नाही. See, faith is a heavenly word. विश्वास एक स्वर्गीय शब्द आहे It is connecting to the heavenly realm. आणि स्वर्गीय स्तराशी विश्वास या शब्दाचा संबंध आहे. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? But in the world, vaguely we use faith. परंतु जगामध्ये आपण वेगळी असंच विश्वासाचा वापर करतो. Faith. असंच I विश्वास have faith. किंवा नाही माझा विश्वास आहे. See, faith is only related to God and heavens. विश्वास या शब्दाचा खरा अर्थ फक्त देवाशी आणि स्वर्गाशी आहे. Amen.
You may have faith on people, they can but put us down many times, isn't it? आपण लोकांवर विश्वास ठेवू शकतोय, पण कितीतरी वेळेला तीच माणसं आपल्याला खाली पाडू शकतात. See, you need to keep your eyes on Jesus. आपण येशूवर आपले डोळे केंद्रित ठेवायला हवेत. And the real way to keep your eyes on Jesus आणि खरा मार्ग येशूवरती आपली नजर केंद्रित करून ठेवायचा. is when you eliminate everyone and everything. जेव्हा आपण सगळ्यांना आणि सगळ्या गोष्टींना वगळतो, तोच खरा मार्ग. Because God says, fear not, I will help you. कारण ते म्हणतो भिऊ नकोस, मी तुला मदत करीन. Say, he didn't say, fear not, you help yourself and then I will help you. तो असं Because नाही heaven म्हटलं. helps only those who help themselves. देव असं नाही म्हटलेला की भिऊ नको म्हणजे मग तू स्वतःला मदत करून घेशील, कारण स्वर्ग अशाच लोकांना मदत करतं की जे स्वतःला मदत करतात. No. असं नाही म्हटला तो. You need to trust on God completely. तुम्ही संपूर्णपणे देवावर विश्वास ठेवायची गरज आहे. And when you look to Jesus, आणि जेव्हा आपण किंवा तुम्ही येशूकडे पाहता, he does not need your support. तेव्हा येशूला काही तुझ्या आधाराची गरज नाही. He needs your cooperation. येशूला तुझ्या सहकार्याची गरज He आहे. needs your trust in him. येशूला तुझ्या त्याच्यावरच्या विश्वासाची गरज आहे. Because कारण grace never sponsors struggle. कृपा कधीच संघर्षाला स्पॉन्सरशिप किंवा कृपा कधीच संघर्षाला प्रायोजन देत नाही. Amen. आमेन. Grace never sponsors struggle. कृपा कधीही संघर्षाला स्पॉन्सर करत नाही. Grace always sponsors people who are humble, people who trust on God. आमेन. कृपा नेहमी नम्र लोकांना आणि जी माणसं देवावर विश्वास ठेवून शेवटी जगू लागतात अशांनाच कृपा प्रायोजन स्पॉन्सरशिप देते. Because the Bible says कारण बायबल म्हणतं in Zechariah 4:6, जकर्या 4:6 not by might, not by power, but by my spirit, says the Lord. बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस जाईल म्हणतो देव. That means म्हणजे you need to turn off everything else from everything else बाकी सगळ्या गोष्टींकडनं फिरायचं unto one person. एकच व्यक्ती त्याच्याकडे, And that is the Lord Jesus आणि Christ. तो व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. In other words, दुसऱ्या शब्दात no matter what is going on around you, काहीही आपल्या अवतीभोवती होत असू दे, look away from everything, सगळीकडनं नजर काढा, look away from everyone else, सगळ्यांवरनं नजर काढा, including yourself, स्वतःवरनंही नजर काढा and look unto Jesus. आणि येशूकडे पहा. That is the key. ती गुरु किल्ली आहे. That is the key. ती गुरु किल्ली आहे. If you want to change your Ja- situation, जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल, if you want a change in your situation, जर तुम्हाला तुमच्या परिस्थितीत बदल हवा असेल, don't look at the तर situation. परिस्थितीकडे बघू नका, Don't look at the problems and to Jesus, समस्येकडे पण पाहताय आणि येशूकडे पण पाहताय असं करू नका. but पण only look to Jesus. फक्त येशूकडे पहा, Forget everything. बाकी सगळं विसरा. Tell him your troubles त्याला तुमचे त्रास सांगा and go around as though everything is solved. आणि असं काम करत राहा की नाही समस्या नाहीच आहे, सगळा गुंता सुटलेला आहे. Because something happens when you look to Jesus in that focus. का अशा रीतीनं जेव्हा आपण लक्ष केंद्रित करून येशूकडे पाहायला लागतो तेव्हा काहीतरी होतं. When Moses met the Lord, मोशे जेव्हा प्रभूला भेटला, his calendar stopped. त्याचं कॅलेंडर थांबलं. Amen. आमेन. Time literally freezes when you meet Jesus. जेव्हा आपण येशूला भेटतो ना, त्याला अक्षरशः काळ आणि वेळ थिजते. Amen. Amen. It stops. एका जागी थांबून थिजते. You know, the other day we were talking, I and Dr. Sunil John, आता मी आणि डॉक्टर सुनील जॉन बोलत होतो. and he was saying, ते मला म्हणत होते, men of God who focus more on God and the Word, they look very young. जे देवाचे सेवक देवावर आणि देवाच्या शब्दावर जास्त लक्ष केंद्रित करतात ते फार जवान दिसतात. See, you need to know तुम्हाला कळायला हवं, the laws of the heavens, तुम्हाला हे कळायची गरज आहे की स्वर्गातले नियम the laws of the Spirit, आणि आत्म्यातले नियम or the laws of the spiritual realm. किंवा आध्यात्मिक स्तरातले नियम. When you come very close to God, जेव्हा आपण किंवा तुम्ही खूप देवाच्या जवळ येता, you opt out of time. त्याला तुम्ही काळाबाहेर जाता. It is time in which ages you. काळ वेळ आपल्याला म्हातारं करते. It is time that ages you. वाढतं वय आपल्याला म्हातारं करतं. 20 minutes back, 20 मिनिटांपूर्वी I was young. मी जवान होतो. 20 minutes later, I am old now. 20 मिनिटांनंतर मी वयाने आणि वाढलो, म्हातारा झालो, वयस्कर झालो. Say, you always age because of time. आपण काळामुळेच वेळेमुळेच वयानं वाढतो. But when you opt out of time, पण जेव्हा आपण काळाबाहेर येतो time stops. तेव्हा काळ थांबतो And you still stay in that same position. आणि तुम्ही मात्र Try तरी to त्या understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा बरं, कारण तुम्ही मात्र तरी त्याच अवस्थेत राहता. How many understand what I'm saying? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो. So, when you get into the depths of God, आणि म्हणून जेव्हा आपण देवाच्या गहनतेत उतरतो you come out of time factor. त्याला पहिलं तर आपण काळाच्या त्या घटकातनं बाहेर पडतो. You enter eternity, आपण सनातनात प्रवेश करतो where time does not hold you. जिथं काळ आपल्याला धरत नाही. And you
remain constant. आणि तुम्ही मग सातत्याने तसेच राहता. Supposing 20 minutes back I met God समजा 20 मिनिटापूर्वी मी देवाला भेटलो and I really got in the depths of आणि God. खरोखर 20 मिनिटापूर्वी मी देवाला भेटून देवाच्या गहनतेत उतरलोय, I opted out of time, तर मी काळाबाहेर आलो and if I stayed there for 20 minutes, आणि 20 मिनिटं मी तिथं देवाबरोबर राहिलोय, I didn't become 20 minutes old. तर मी 20 मिनिटं वयाने वाढलो नाही. Because by the time I come back here in this time of the world, कारण की या जगातल्या काळात मी परत येईपर्यंत it may have passed 20 minutes, but 20 minutes I stayed outside time. तर आपण परमेश्वराच्या सहवासात जेव्हा काळ घालवतो, देवाच्या बरोबर जेव्हा बसतो, तेव्हा काळ फिसतो, तेव्हा Yes. आपण काळाबाहेर पडतो. Yes. परमेश्वराच्या सहवासात काळ नसतो आणि मग जे काही ते अर्धा तास 20 मिनिटं आपण देवाच्या सहवासात बसलोय, त्या 20 मिनिटात का अर्धा तासात का 6 महिन्यात आपण ऍक्च्युली जगात असताना वयाने वाढून कदाचित एखादी रिंकल वगैरे पडू शकली असती, पण ती देवाच्या सहवासात राहिल्यामुळे पडत नाही, पडलेली नाही. I understand. आता कळलं? And the more time you spend with God आणि and His Word, जेवढा काळ तुम्ही देवाबरोबर देवाच्या शब्दात घालवता, there are instances and times that in a measure you are in and out of time. मग त्यावेळेला अशा काही घटना घडत राहतात की ज्या घटनांमध्ये काही प्रमाणात किंवा वाढत्या प्रमाणात तुम्ही काळात गेलाय, काळातनं परत बाहेर पडलाय, काळात गेलाय, परत बाहेर पडलाय. And though your age may be 50, I आणि don't know जरी- how many times you were outside time. आणि मग जरी तुमचं वय 50 असलं तरी मला माहित नाही तुम्ही काळाबाहेर किती वेळ पडलेला होता. Moses had been 40 days with God. आता मोशे 40 दिवस देवाबरोबर राहिला. See? After 40 days, when he came back into time, 40 दिवसांनंतर जेव्हा तो काळात आणि वेळेत परत आला, Aaron must have looked 40 days older, but Moses looked 40 days younger. अहरोन 40 दिवसांनी वयानं वाढलेला, थोडा कदाचित आठ्या पडलेला दिसला असेल, पण मोशे मात्र अजून लहान आणि जवान दिसत आला. His age may have been 40 days later, the same age as Aaron, आणि or मा- whatever, little bit different. आणि त्याचं वय कदाचित मोशेचं अहरोनाप्रमाणेच तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा कमी का जास्त असू शकतंय. But पण in your physical features, in your solical features, you have gained something. शारीरिक हावभावात आणि जीवातील हावभावात त्या परमेश्वराच्या सहवासात घालवलेल्या वेळेत तुम्हाला काहीतरी लाभ झाला. That's why Moses was 120 years old, yet he was not really old. आणि म्हणून मोशे 120 वर्षाचा झाला, पण म्हातारा नाही झाला. Because कारण calendar for him stopped. त्याच्यासाठी कॅलेंडर थांबलं, Time freezed for him. वेळ त्याच्यासाठी थिजली. Moses didn't even know how the 40 days passed. मोशेला कळलंही नाही की 40 दिवस कसे गेले. No food, no water. अन्न नाही, पाणी नाही. See? हं? 40 days. 40 दिवस कशाला म्हणतात? And twice he did it, isn't it? आणि दोनदा त्यांनी असं केलं, Twice he did it. दोनदा त्यांनी असं केलं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. See, God must have injected something in him. देवाने नक्कीच काहीतरी त्याच्यात इंजेक्ट केलं असेल, काहीतरी इंजेक्शन त्याला स्वर्गीय मारलं असेल. Praise the Lord. आमेन. You need to look to Jesus. तसं नाही, येशूकडे पाहायचं, येशूकडे पाहायची गरज आहे. You know, Isaiah, यशया he was looking unto his king. राजाकडे बघत होता त्याच्या, But a time came. पण एक वेळ आली. In Isaiah 6 we read, यशया 6 अध्याय आपण वाचतो, he cried out, त्यानं धावा केला woe is me, for I am undone. आणि म्हणाला, माझ्यावर हाय हाय, कारण मी अधुरा आहे. I am living with unclean people and unclean lips. मी अशुद्ध लोकांमध्ये, अशुद्ध ओठांमध्ये मी जगत आहे. Did you see that? We are living in the midst of sin and sickness and wrong people. आपण पापात, आजारात, चुकीच्या लोकांमध्ये जगतोय आपण. And our eyes are so much on these things आणि आपली नजर, आपले डोळे या सगळ्या गोष्टींकडे इतके लागलेले असतात that we only cry woe. की आपण केवळ बोलताना हाय 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 But हाय. many times we don't cry woe because we have not seen Jesus in a way Isaiah saw. पण बऱ्याच वेळेला आपण हाय हाय अशासाठी म्हणत नसतो, कारण की ज्या पद्धतीनं यशाने येशूला पाहिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण पाहिलेलं नाही. Amen. आमेन. And so when Isaiah removed his eyes from the king तर यशयाने जेव्हा राजावरनं डोळे काढले and fixed his eyes on the Lord, आणि त्याचे डोळे त्यांनी प्रभूवर केंद्रित केले, that time the change took place in his त्याला life. बदल घडला यशाच्या So जीवनात. it is not looking unto the Lord. प्रभूकडे पाहणे नव्हे, See, Isaiah was not looking unto the Lord, येशूकडे प्रभूकडे यशया पाहत नव्हता, but पण he turned his focus away from everything and then looked to the Lord. त्यांनी लक्षच आपलं बाकी सगळ्या गोष्टींवरनं काढलं आणि फक्त येशूकडे पाहत बसला की आता जे होईल
ते येशू. Like Hezekiah. जसं इझिकिया. Bible says he turned his face to the wall. बायबल म्हणतं इझिकियाने शेवटी भिंतीकडे चेहरा फिरवला. In other words, he didn't see anything. दुसऱ्या शब्दात हिझिकियाने त्याला दुसरं काहीही पाहिलं नाही. He shunned his focus from the world and from his own sickness and fixed it on the Lord. तर सर्व जगी गोष्टींवरनं नजर काढली आणि फक्त देवावरती नजर केंद्रित केली. गुडघे टेकून हँड्स अप. Amen. Amen. When Paul was there on that Damascus road, पॉल जेव्हा दिमिश्काच्या रस्त्यावर होता he didn't see anybody. त्याने कुणालाही पाहिलं नाही. He fixed his eyes on Jesus. त्यांनी फक्त येशूवर डोळे केंद्रित ठेवले And he became blind and he was changed completely. आणि तो अंधार झाला आणि पूर्ण बदलला. One look at Jesus येशूकडे टाकलेली एक नजर, in that kind of manner येशूकडे टाकलेली अशी एक नजर changes our whole life. आपलं संपूर्ण जीवन बदलते. See? People's lives are not changing because they see Jesus along with all the needs and the requirements and the things they have, they want and all that. लोकांची जीवन बदलत का नाहीत याच्या मागचं कारणच हे आहे की सगळीकडे बघत असतात आणि मग येशूकडेही बघत आहेत असं म्हणतात. तसं काम होत नाही. That's why their life is not changed. म्हणून त्यांचं जीवन बदलत नाही. That's why they don't progress. म्हणून त्यांची वाढही होत नाही. That's why God cannot work in their आणि lives. म्हणून देव त्यांच्या जीवनात कार्य करू शकत When नाही. you say you love Jesus, जेव्हा तुम्ही असं म्हणताय की माझं येशूवर प्रेम आहे, then all these problems everybody has, आता प्रॉब्लेम कुणाला नसतात, त्रास सगळ्यांना आहेत. but we need to look unto Jesus. आपण येशूकडे पाहायची गरज आहे And in a way that you don't see anything else, now only Jesus. आणि अशा रीतीनं पाहायची गरज आहे की आता दुसरीकडे कुठेही कशालाही बघायचं नाहीये. फक्त येशू, फक्त येशू, फक्त येशू. Amen. So that's the first thing I wanted to tell you. ही पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची. This is the meaning of looking unto Jesus. याचा अर्थ आहे की येशूकडे पाहणे. So whenever you go kneel down and pray, जेव्हा केव्हा तुम्ही गुडघे टेकून हात वर करून प्रार्थना करता, most of our prayers is keeping all those needs and wants in our hearts and looking to Jesus. त्यावेळेला आपण काय करत असतो की आपण सगळं काही आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं असतं. आपल्या गरजा म्हणा, त्रास म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सगळं हृदयामध्ये ठेवून चाललंय काय तर म्हणे येशूकडे पाहतोय. मी येशूकडे पाहते. येशूकडे फक्त 10% पाहता तुम्ही. 90% तुमचं फक्त नीड्सच्या वर तुमचं लक्ष असतं. Say amen. आमेन. And so when I say looking unto Jesus, तर जेव्हा मी म्हणतो की येशूकडे पाहणे, some people say, काही लोक म्हणतात is it wrong to have a picture then at home that I can look unto Jesus? मग घरामध्ये एखादं पिक्चर ठेवणं चुकीचं आहे का की मी येशूकडे पाहू शकीन? See, you cannot answer it with a yes and no. फक्त हो आणि नाही याचं उत्तर दिलं जाऊ You need शकत to know नाही. what God wants. तुम्हाला कळायला हवं की देवाला काय हवंय. Say, you need to know what God wants. तुम्हाला कळायला लागेल की देवाला काय हवंय. People have pictures at home, लोकांच्या घरात फोटो असतात, but they don't burn candles there. पण फोटो समोर ते मेणबत्ती लावत नाही. People who do that, they don't know Jesus. जे लोक असं करतात त्यांना येशू माहित नाही. Amen. आमेन. You need to know what God wants. तुम्हाला हे कळायला हवं की देवाला काय In हवंय. the beginning, सुरुवातीला when God gave the law, देवाने जेव्हा नियमशास्त्र दिलं, in Exodus 20 verse 2, निर्गम 20 दुसरं वचन he said, म्हणाला तो, I am the Lord your God who brought you out of Egypt. मी तुमचा प्रभू परमेश्वर आहे की ज्याने तुम्हाला मिस्र देशातनं बाहेर काढलंय. He wanted them to know that he was the only sole one who brought them out of Egypt. त्याची इच्छा होती की त्यांना कळावं की त्यांना मिस्र देशातून बाहेर काढणारा फक्त मी आहे. And he said, आणि म्हणाला, and he warned them, आणि त्याने त्यांना सूचना दिली, you shall not have any other gods before me. तुम्ही माझ्या समोर इतर कुठलेही देव ठेवू नयेत. But they had not seen God. पण त्यांनी देव पाहिला नव्हता. See? And so he added, म्हणून त्याने भर घातली, you cannot make any image of anything in heaven, तुम्ही आपणासाठी कोरी मूर्ती करू नका वरती आकाशात, above or on the earth, अथवा जे खालती आहे पृथ्वीत, or beneath the earth, अथवा जे पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्यात, in the waters below, पृथ्वीच्या खाली पाण्यात आहे त्यात. with a sense that you will worship them. प्रतिमा करू नका, अशी करून ठेवू नका की तुम्ही त्याची शेवटी आराधना करायला लागा. See, he was saying, you don't put a picture to worship them. तो म्हणतो की तुम्ही घरात फोटो अशाला लावू नका की तुम्ही आता त्याची पूजाच करणार आहे. He didn't say you don't put a photo there. He said don't with an intention of worship. Right? तो असं म्हणत नाहीये की घरात फोटो लावू नका. तो असं म्हणताय की फोटो भले लावला तर लावला, पण त्या फोटोची पूजा करू नका. See, with an intention of worship. त्या फोटोची आराधना मी आता करणार आहे असं म्हणून घरात फोटो लावू So नका. it is better not to keep मग त्याच्यापेक्षा ठेवायलाच नको ना, because you may be tempted to worship. कारण it. कदाचित फोटो समोर आला तर मोह होईल की चला ह्यालाच पूजू. So there is a little bit of play in it. त्याच्यात थोडासा खेळ आहे, प्ले आहे. So he said, don't make it. तर तो म्हणतो नको फोटो प्रतिमा करूच नका, Because I know, see, I can allow you to make it, but you will worship it. कारण मला माहितीये मी तुम्हाला फोटो प्रतिमा करायची परवानगी देईन खरी,
पण तुम्ही त्याची होता होता आराधना करायला लागाल. And secondly, दुसरी बाब, you don't know how I look. तुम्हाला माहितीच नाही मी दिसतो कसा. And that time, though, nobody knew how God looked. आणि त्या जुन्या काळात तर कुणालाच माहिती नव्हतं की देव कसा दिसतो. So it was useless making God's photo. तर मग देवाचा फोटो करून काय लाभ? See, you can make a photo of Jesus, but you cannot make a photo of God. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर येशूचा फोटो केलेला चालतोय पण देवाचा नाही. जुन्या काळात देवाला पाहिलं कोणी होतं. But what happened was, पण काय झालं? since Israel was staying with other Gentile nations, इस्रायल परराष्ट्रीय देशात राहून they were very fascinated to have some kind of photo. त्यांना पण मोह व्हायला लागला की नाही आपण पण काहीतरी फोटो वगैरे ठेवू पुजायला. And so they disobeyed God. आणि त्यांनी देवाची आज्ञा मोडली. Because Correct. all the other countries said, बाकीचे सगळे देश म्हणाले you have an unknown God. तुमचा देव अनोळखी आहे. Where is your God? कुठे आहे तुमचा देव? See, we have got God. See the photos and पहा आमचे pictures. देव, आमच्या देवांचे फोटो आहेत. Your God has no picture. कुठे तुमच्या देवाचा काही फोटो नाही, काही नाही, अज्ञात आहे, अनोळखी आहे. And so they said, let us also make an But- impression on this earth by giving the photo मग of God. इस्रायली लोकांना मोह व्हायला लागला की आपण पण आपल्या देवाचा काहीतरी फोटो तयार करून ठेवू म्हणजे बाकीच्या देशांना दाखवता येईल. And they started making golden calf मग only. त्यांनी सोनेरी वासरूच करायला सुरुवात Because they केली. didn't know how God looked. पण त्यांना माहिती नव्हतं देव कसा दिसतो, त्यांना माहित नाही. मग करायचं काय? करा जे जे डोक्यात येईल ते काय करा वासरू. Because they knew in Egypt, the stronger power was the calf. त्यांना माहिती होतं की मिस्र देशामध्ये बलवान शक्ती आहे वासरू. Yes, Egypt worshipped calf. मिस्र देशानं वासराची पूजा केली. That's why they said, let us go in the desert and, worship our God. आणि म्हणून ते म्हणाले की चला रानात जाऊन आपल्या देवाची आराधना करू. They cannot cut the lamb also because the Egyptians will not like it. ते कोकरूही कापू शकत नाहीत, वधू शकत नाहीत कारण मिस्री लोकांना आवडणार नाही. Because they worship all these calves. कारण की या सगळ्या वासरांची सगळ्याची ते And मिस्री lamb. लोक आराधना करतात. या वासरांची या कोकऱ्यांची मिस्री देशामध्ये आराधना चालते. तर इस्रायली लोकांनी असं काही देवासाठी वधायला म्हणून चढवलं तर मिस्र्यांना चालणार नाही. And interestingly, तर उत्सुकमय रीतीनं म्हणायला गेलं तर while God was giving them the 10 commandments, देव त्यांना 10 आज्ञा देत असताना the people were making the calf. लोक सोनेरी वासरू करत होते खाली. Here God is writing the command, thou shalt not worship वरती देव any 10 other आज्ञा God. लिहितो की तू दुसऱ्या देवाला भजायचं नाही, एकच मी तुझा देव असावा, कोरी मूर्ती करायची नाही. And here they were making a nice image. आणि खाली काय चाललंय? सोन्याचं वासरू. Amen. आमेन. See, man wants an image. माणसाला काहीतरी समोर पाहायला हवं असतं, Man फोटो wants, मूर्ती. and it is natural. आणि ती एक नैसर्गिक इन्स्टिंक्ट आहे. See, it's not a spiritual, but it's a natural need. आध्यात्मिक अजिबात नाही पण नैसर्गिक गरज आहे ती की माणसाला डोळ्यासमोर फोटो मूर्ती काहीतरी पाहून त्याला पूजायला आवडतं. But that drew them away from the living God. पण त्यामुळे काय झालं? ते जिवंत देवापासून लांब गेले. And it led them into all kinds of sins आणि and rebellion. त्यामुळे सर्व पद्धतीच्या पापांमध्ये आणि बंडखोर स्वभावात ते पडले. And so much so, आणि इतकं की they got into children being sacrificed to their लोक gods. लहान लेकरांचं अर्पण करायला लागले, लहान लेकरांना बळी चढवायला लागले. Because they started imitating other people's kind of worship. कारण इतर लोकांची जी काय परराष्ट्रीयांची जी काय आराधना पूजा अर्चा होती ती त्यांनी अपनावली. मग लहान मुलांना बळी चढवायला लागले. Amen. Amen. So in the New Testament, तर नवीन करारात people somehow got a little outward picture of Jesus. कसं तरी करून नवीन करारात तरी आपण म्हणू शकतो की लोकांना येशूची थोडीफार प्रतिमा कळली होती, माहित असावी. And so they put pictures of Jesus. We see it some many places. आणि मग त्यांनी येशूचे फोटो अनेक जागी लावलेले आपण पाहतो. So simply hanging a picture is not a grave sin. तर केवळ येशूचा एक फोटो घरात लावला म्हणजे महापाप झालं असं काही नाही. That doesn't also mean that you are practicing idolatry. येशूचा एक फोटो मी घरात लावला याचा अर्थ असाही होत नाही की मी आता मूर्ती पूजक झालेलो But आहे. it is possible for the immature परंतु जी नासमंजस लोक आहेत, जी प्रौढ न झालेली माणसं आहेत, that a picture of Jesus or a crucifix, त्या लोकांना मोह होऊ शकतो की येशूचा जो काही फोटो किंवा क्रुसिफिक्स आहे it can become an object of worship. त्यांच्यासाठी आराधनेची ती एक बाब बनू शकते. And they can become defaulters. आणि मग त्याच्यामध्ये ते चुकीत सापडू शकतात. Like if I put a picture of Jesus, समजा मी येशूचा फोटो लावला, sometimes there is a possibility of a new convert to come and he may think I'm worshipping समजा Jesus. इथे मी येशूचा एखादा फोटो लावला Picture. तर एखादा नवीनच जो प्रभूकडे आलेला आहे कदाचित त्याला असा मोह होऊ शकतो की या फोटो समोर मी हात जोडून येशूला प्रार्थना करू. Because maybe this man is also doing the same thing. कारण कदाचित हा माणूस पण हेच करत असेल असं त्यांना वाटेल. Amen. Amen. So there is a controversy there. तर त्याच्यात एक विरोध आहे, विरोधाभास आहे. But then there are many immature people who even don't want you to put a crucifix. पण अनेक नासमंजस माणसं पण अशी असतात की ज्यांची इच्छा नसते की क्रुसिफिक्स पण आपण घरात ठेवावं. Amen. If Amen. you put a cross here, समजा आपण वधस्तंभ क्रॉस इथे ठेवला, people still come on Saturdays here and they put their head here because there is a cross. लोक तरी शनिवारी इथे येतात, नमन करतात कारण इथे वधस्तंभ लावलेला आहे, क्रॉस लावलेला आहे. But somewhere people need to have an idea in the natural
what Jesus is, how he looks, so that can take them to the spiritual. पण नैसर्गिक स्तरात त्या लोकांना कुठेतरी थोडीफार एक कल्पना निर्माण व्हायला हवी की येशू कोण आहे, येशू कसा आहे, की ज्यातनं त्यांना आध्यात्मिक रस्त्यांमध्ये वाट मिळेल. Amen. Amen. Though in the New Testament nothing is mentioned as of a photo being hung in a home of Philip or Paul. जरी नवीन करारामध्ये कुठे काही उल्लेख केलेला नाही का फिलिपच्या का पॉलच्या घरात येशूचा फोटो टांगलेला होता. Amen. आमेन. But we know John had said पण आपल्याला एवढं माहितीये की योहान बोललेला होता. in 1 John 5:21, 1 योहान 5वा अध्याय 21वे वचन, keep yourselves, my children, keep yourselves from idols. माझ्या लेकरांनो मूर्त्यांपासून स्वतःला राखा असं योहान म्हणाला. My dear children, keep yourselves from idols. माझ्या प्रिय लेकरांनो मूर्त्यांपासून स्वतःला राखा. Amen. आमेन. Though some people would still like to have a picture of Jesus, जरी काही लोकांना तरी येशूचा फोटो घरात लावायला आवडेल, because sometimes it reminds you कारण कधी कधी त्याच्याकडे बघून त्या फोटोकडे बघून आपल्याला एक आठवण होते, that Jesus is there for you. येशू माझ्यासाठी आहे बाबा. Since we are not out of the natural body, कारण की नैसर्गिक शरीरातनं आपण अजून बाहेर नाही पडलेलो ना. see, we are not just spiritual people. आपण केवळ आध्यात्मिक लोक तर नाही ना, We are still living in a natural. अजूनही नैसर्गिक शरीरामध्ये या जगात जगतोय ना. Sometimes कधी-कधी. the natural wants a few things. नैसर्गिकाला काही गोष्टी पाहायला हव्या असतात, And as long as it does not go contrary to the spiritual things, you can have a say in few things. आणि जोवर त्या आध्यात्मिक गोष्टींच्या विरोधात जात नाहीये तोवर त्या नैसर्गिक स्तरातल्या काही गोष्टींना Amen. परवानगी आहे, अलाउड आहे. Are you understanding, people? आमेन. So you cannot be completely biased. You cannot be completely strict on certain rules. तर संपूर्णपणे एकाच नियमाला धरून एकीकडे कलंडून पण चालणार नाही. By and by, होता होता people come out of all these natural लोक things. पडतात बाहेर या नैसर्गिक गोष्टींमधनं होता होता. Once they know Jesus completely, एकदा त्यांना येशू ख्रिस्त संपूर्णपणे कळला they may not even put anything. की मग कदाचित ते काहीच लावणार नाहीत. Amen. Amen. But some people have told me, Pastor, it reminds me that I have to pray. पण काही लोक मला म्हणतात की नाही त्याच्याकडे बघून मला अशी आठवण होते, त्या फोटोकडे बघून मला आठवण होते की प्रार्थना करायला हवी. So it's good, isn't it? तो ठीक है, भले रहे फोटो, तेरे को याद तो आता है की प्रेयर करे. If he kneels down there and puts a candle there, then I will have हा, objection. शेवटी फोटोच्या समोरच गुडघे टेकून फोटोला मेणबत्ती लावून हार घालून सुरुवात केली तर म्हणायचे इसको वापस सॅटरडे को लेके चल. Say, but if that photo only reminds him to go into his prayer room and meet Jesus, then it is right. पण त्या फोटोनी केवळ त्याला फक्त आठवण करून दिलेली आहे की येशूकडे जायला हवं, प्रार्थनाही करायलाच हवी, तर भले रे खोली में फोटो घ्या भरते. Amen. We cannot reduce the image of Jesus to dimensional portrait. येशूची प्रतिमा आपण दोन पैलूंनी तर विभागू शकत नाही. He is multi-dimensional. त्याला अनेक पैलू आहेत. Amen. येशूला अनेक पैलू आहेत. You cannot capture Jesus in a photo. एका फोटोत येशूला काय आपण धरणार, त्याचे पैलू अनेक आहेत. He is greater. तो महान आहे. Amen. आमेन. But people, as much as they know, they put a portrait of him. पण लोकांना जेवढं माहिती पडतं येशू विषयीचं तेवढं तसं ते काहीतरी येशूचा फोटो घेऊन घरात लावतात. As I told you, nobody exactly knows how he looks, because when I come to your house, that Jesus may look different from the one that I may be having. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुणालाच अचूक रीतीनं माहित नाहीये की येशू दिसायला कसा होता, तर कदाचित तुमच्या घरात येशूचा जो फोटो आहे तो माझ्या घरात जे काय असेल किंवा इतरांच्या घरात जे काय त्याच्यापेक्षा वेगळा असेल. Because everybody wants to have Jesus the way he perceives Jesus. कारण प्रत्येकाला येशू ख्रिस्त त्याला येशू जसा हवाय तसा पाहायचा आहे. You see, I told you, like Europeans, when they paint Jesus, they paint him really very fair and with red lipstick and all that. आता मी And तुम्हाला with golden brown सांगितलं hair. ना, युरोपियन लोकांनी येशूचं चित्र काढलं तर काळं थोडं काढणार आहे, ते पांढरे, मग त्यांचा येशूही गोरा, मग येशूचे केस पण ब्राऊन आणि ओठ लाल. Amen. आमेन. But if the Africans paint him more of a आफ्रिकन लोकांनी येशूचं olive चित्र color. काढलं तर आफ्रिकन लोक थोडं गोरा येशू काढणार आहेत, ते गव्हाळ किंवा काहीतरी काळाच काढतील. See? So everybody wants Jesus to look like him or his family तर or, प्रत्येक or his country. तर प्रत्येकाची इच्छा असते की येशू माझ्यासारखा दिसावा, आमच्यासारखा दिसावा, मेरे फॅमिली जैसा दिसावा आणि माझ्या देशासारखा दिसावा. Like Reuben wanted, like Judah says, Jesus comes from me. जसं आता रौबेनला काय होतं, यहूदा म्हटला की येशू माझ्याकडनं येतो. See? Jesus came from our tribe. येशू आमच्या कुळातनं आला, यहूदा म्हटला. So he looks like us actually. आमच्यासारखा दिसतो येशू खरं म्हटलं तर, Then असं यहूदा. how bad Benjamin feels now. बन्यामीनाला किती वाईट वाटलं आता. Oh yes, he came from Judah म्हणजे- tribe. So he doesn't look like us Benjamites. यहूदाच्या कुळातनं येशू निघाला म्हणजे येशू आला म्हणजे बनामीन लोकांसारखा येशू दिसत नाही. Amen. आमेन. And if Judahites are helped, and then they say, see, हमारा वोट ज्यादा है. आणि मग यहूद्यांना मदत व्हायला लागली, मिळायला लागली की यहूदी म्हणणार अशा ताट मान करून, पाहिलं येशू आम्हाला जास्त मदत करतो.
And so every Benjamite, when he is not blessed, he'll say, I know Jesus is biased. आणि प्रत्येक बनामील माणसाला आशीर्वाद नाही मिळाला तर ते काय म्हणणार, पाहिलं येशू भेदभाव करतो. Say, he doesn't, he is no respecter of persons. येशू भेदभाव करत नाही, तो See, पक्षपात करणारा नाहीच आहे. We paint him like that. आपण येशूचं चित्र तसं काढलेलं आहे म्हणून We cannot put Jesus in a box. आपण येशूला एखाद्या पेटीत घालून डांबून तू असाच आहे असं नाही म्हणू शकत. That's why we don't have any portrait of Jesus. म्हणून आपण येशूचं कुठलंही चित्र ठेवत नाही, काढत नाही. See, if his physical appearance was so important, जर त्याचं शारीरिक रूप एवढंच महत्वाचं असतं, Matthew, Peter, James, John certainly would have given us an accurate picture and description. मत्थई म्हणा, पेत्र म्हणा, यांनी नक्कीच आपल्याला त्याचं अचूक वर्णन करून ठेवलं असतं की येशू दिसाल कसा होता. And more than Matthew and Mark, आणि मत्थई, मार्क यांच्यापेक्षाही जास्त I think so Jesus' brothers, James and Jude, they would have given us a better portrait. मला असं वाटतं की येशूचे जे सख्खे भाऊ होते याकोब, यहूदा, त्यांनी आपल्याला अचूक रीतीनं सांगितलं असतं आणि फोटो काढून चित्र काढून दाखवलं असतं की येशू दिसायला कसा आहे. Mother Mary also would have given us a good portrait. of मदर Jesus. मेरीने आपल्याला येशूचं चांगलं चित्र काढून दाखवलं असतं. हा, See? But he didn't even look like Mother Mary. He didn't look like even Joseph because he was born of the Holy Spirit. पण तो मदर मेरी सारखाही दिसायला नव्हता, तो योसेफासारखाही दिसायला नव्हता, तो पवित्र आत्म्यानं जन्माला आला होता. And so, how did Jesus looks? God made him to look as he wanted him to look. तर येशू दिसायला कसा होता किंवा येशूला कसं दिसायला लावू गेलं, देवाला हवं होतं तसं लावू गेलं. Yes. Amen. आमेन. संपले सगळे वाद. Praise God. नहीं मेरे जैसा तेरे किसके जैसा नहीं, उसको मांगता है वैसा दिखता है. आमेन. And so we see very strangely none of these New Testament writers offer any detail about Jesus' physical attributes. तर विचित्रपणे आपल्याला हे लक्षात येतं ना की येशूच्या शारीरिक पैलूंविषयी कोणीच नवीन करारात आपल्याला काही वर्णन केलेलं नाही. We are left to our imaginations. आपल्याला आपल्या कल्पनेतच त्यांनी सोडलं की तुम्ही काल्पनिक जग रंगवा की येशू कसा दिसला असेल. See? आमेन. And God, the Holy Spirit, आणि देव जो पवित्र आत्मा, He will reveal to you how Jesus looks for you. तो तुम्हाला प्रगट करेल येशू तुला कसा दिसतो. Jesus, how He looks, the Holy Spirit will reveal. पवित्र आत्मा तुला प्रगट करेल येशू दिसायला कसा आहे. He has left it to our imaginations because त्यानं आपल्या कल्पनेसाठी हे सोडून दिलंय, कारण की God wants us to worship the Lord in spirit and in truth. देवाची इच्छा आहे की प्रभूची आराधना आपण आत्म्यात आणि खरेपणात करावी. See, so only the Holy Spirit knows the truth, तर how He फक्त looks. पवित्र आत्म्याला सत्य माहितीये की येशू कसा दिसतो. Amen. Amen. And He reveals to your आणि imagination, तो आपल्या कल्पनेला हे प्रगट करतो and you are drawn towards आणि Him. आपण त्याच्याकडे खेचले जातो. So if I give you Jesus, which you may not like, you may not even go to Him. मी तुम्हाला न आवडणारा येशू काढून दिला तर तुम्ही तर त्या येशूकडे येणारही नाही, कारण तुम्ही म्हणाल मला नाही असा येशू आवडत. See, but the Holy Spirit knows पण पवित्र आत्म्याला माहिती what kind of Jesus to give you personally, कुठल्या पद्धतीचा येशू व्यक्तिगत रीतीनं तुला द्यायचा that you may be attracted to की Him. तो येशूकडे आकर्षित व्हावं. Praise God. Amen. That's why each one of us, म्हणून आपल्यातला प्रत्येक जण, our emotions are also stirred up. आपल्या भावनाही हलतात. When I tell you about, see, now I'll give you an example. आपल्या भावनांमध्ये पण कालवा कालव होते. बघा मी तुम्हाला उदाहरण देतो. If I say जर मी म्हणलो in my message, माझ्या संदेशात a Doberman dog डोबरमॅन कुत्र was going past that man and it bit him. त्या माणसाकडनं गेलं आणि त्याला चावलं. Suddenly, अचानक everybody will get into their imagination. सगळे आपल्या कल्पनेत जातात. Doberman कसं दिसतं? डोबरमॅन कुत्र कसं असतं दिसायला. आता काय लोकांना डोबरमॅन काय हाती आहे का घोडा माहित नाही, पण मी कुत्र सांगितलं त्यांना असं वाटणार काहीतरी कुत्र आहे. सो इन देअर हाऊस दे मे हॅव जंगली डॉग, दे मस्ट थिंक हा जंगली हा, कुत्रा मी आहे. ते प्रस्ताव देणार होते, जर परवानगी असेल तर डोबरमॅन वगैरे कुठली ब्रीड सांगू नका, अर्ध्यांना कळणार नाही. जंगली बोलो सबको समजता है, रस्ते पे भी मिलता है. समजा जंगली कुत्ता किसी को काटा Now if I say तर सगळ्यांच्या डोक्यात चित्र येतं आपल्या घरासमोर आहे ना ते तसलं बघ तिला चावलं. everybody has his own imagination. सगळ्यांची कल्पना असती. Now you may have one dog at home आता कदाचित तुमच्या घरात एक कुत्र असेल and suddenly your imagination shows that dog. तुमची कल्पना काय रंगेल, माझ्या घरात जसं आहे तसं चावलं. Now another fellow will have a black dog. दुसऱ्याच्या घरात काळं असेल कुत्र, His imagination will show a black dog. त्याची कल्पना तशी धावेल काला Another कुत्रा. fellow will have a Pomerian goat, whatever. तिसऱ्याच्या घरात Pomerian. छोटं छोटं पांढरं पांढरं. Another fellow will love German Shepherd. एखाद्याला जर्मन शेपर्ड आवडत असेल, He will not like Doberman. त्याला डोबरमॅन आवडत नसेल, Suddenly he will think of his German Shepherd. मग तो अचानक त्याच्या जर्मन शेपर्ड ना काप ना टॉमी हालेलुया विचार येईल
See, that robber is coming and he bit his back. And चोर आला आणि असं त्या चोराला तो चावला असेल बघ. so when I say Jesus, तर मी जेव्हा म्हणतो येशू, the Holy Spirit gives you the Jesus that fits in you. पवित्र आत्मा तुला असा येशू देईल की जो तुला पटतोय, तुला हवाय And you're attracted to it. आणि त्या येशूकडे तू आकर्षित होतो. Are you understanding? समजतं का See, मी the काय Holy म्हणतो? Spirit works in your imagination. पवित्र आत्मा तुमच्या काल्पनिक जगात कार्य करतो. Amen. आमेन. See, the dog is not here, but your imagination shows dog. कुत्रा इथे नाहीये, पण तुमचं काल्पनिक जग त्यावेळेला कल्पनेत तुम्हाला ते कुत्रही दाखवतं. Amen. आमेन. And so much so I'm speaking, you are even gone to your house. आणि बोलत In your बोलत बोलत mind. बोलत पार डोक्यात तुम्ही तुमच्या घरापर्यंत गेलेले असता. And sometimes तू कुठे आहे रे? नाही इथंच आहे मी. मग कधी कधी आपण विचारतो ना, क्या हुआ, किधर है? नाही इधर ये. किधर है? किधर कुठे है? आहे? इधर ये. म्हणजे कुठेतरी गेलाय. म्हणजे गेला, मन गेलं होतं भटकायला, तुम्ही हात लावला तेव्हा मी परत जागी आलो. नाही इधर ये, किधर जाएगा, इधर ये. So he will reveal Jesus in your hearts. तर तो येशूला तुमच्या अंतःकरणात प्रगट करेल. Amen. Amen. In fact, the word of God उलट पक्षी देवाचा शब्द gives us a non-physical description of Jesus. आपल्याला शारीरिक रूपाने नव्हे तर वेगळ्या रीतीनं येशूचं वर्णन देतं. Amen. Amen. That should capture our imagination. की ज्यातनं आपलं काल्पनिक जग त्याच्यावर कॅप्चर करेल. See, he does not give the physical description, but he gives you the characteristics of Jesus. Now you paint the physical Jesus. शारीरिक रूपाचं वर्णन देत नाही देवाचा शब्द येशू विषयीनं, पण त्याच्या स्वभावातील गुणधर्मांचं वर्णन आपल्याला देत आहे देवाचा शब्द, की तो स्वभावाने असा होता, असा होता, असा होता. मग आता रंगव येशू कसा आहे. Praise the Lord. Amen. That's how we get excited about Jesus. तसं मग आपण येशूविषयी आवेशी होतो. That's how it thrills our soul. तसं मग आपल्या जीवाला आनंद होतो. Because everyone's taste is different. प्रत्येकाची चव वेगळी असते. Amen. आमेन. Everybody's taste is different. प्रत्येकाची चव वेगळी असते ना. Just because I like gulab jam, I cannot force it in your throat. आता You मला will not गुलाबजाम enjoy it. आवडतात, मला गुलाबजाम आवडतात म्हणून तुमच्या घशाखाली मी ठोसू नाही शकत ना ते. I cannot be अरे gulab jam excited. Huh? You will not be excited. तुला नसतील आवडत तर मी तुला ते बळजबरीनं खा. Yeah, you cannot dance. तुम्ही with नाही me. नाचू शकत मग माझ्या बरोबर. गुलाबजाम बघून मी नाचतो, तुम्ही Say, कदाचित now when I नाचता. say gulab jam, those who like gulab jam, their mouth will be watering. The आता जेव्हा मी saliva म्हणतो will come गुलाबजाम, down. तेव्हा ज्यांना गुलाबजाम आवडतात त्यांच्या मुखाला पाणी सुटेल. Say, I didn't give you gulab jam. आता मी कुठे तुम्हाला गुलाबजाम Say, दिलाय? some are doing. काही लोक करतात असं, म्हणजे तोंडात लाळ येईल, लाळ. Why? पाणी सुटलं का? Why? का? Imagination is feeding your कल्पना mouth. कल्पना 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 तुझ्या मुखाला खायला घालती. Amen. आमेन. Already गुलाबजाम I am नाहीये. also feeling nice now. आता म्हणजे तोंडात पाणी सुटलं. कुठे गुलाबजाम नाही आलेला अजून, पण तोंडाला पाणी सुटलं. See? So your imagination is feeding you gulab jam. तुमच्या कल्पना तुम्हाला गुलाबजाम खायला घालते. ब्रदर अर्डे इज एन्जॉयिंग सो मच. आय एम व्हेरी हॅपी. Amen. Like it is said, जसं म्हणतात He is the light of the तो world. जगाचा प्रकाश आहे, He is the bread of life. तो जीवनी भाकर He आहे, is the living water तो that जिवंत quenches our पाणी आहे thirst. की जो आपली तहान भागवतो. He is the Alpha and the अल्फा Omega, आणि ओमेगा तो आहे, the good shepherd, चांगला उत्तम मेंढपाळ तो आहे, the Lamb of God. देवाचा कोकरा आहे, He is the way, the truth, and the मार्ग life. सत्य जीवन तो आहे, He is the lily of valleys, तो शारोनचा गुलाब, तो भुईकमळ, the rose of तो Sharon. शारोनचा He is गुलाब, the image of God. He is the good shepherd. I mean, there are so many titles given to my तो Jesus. देवाचं रूप, तो देवाची प्रतिमा, अशी अनेक शीर्षक माझ्या येशूला दिलेली आहे. And He is such a beautiful Savior. आणि इतका तो सुंदर तारणारा आहे. You cannot bring out all the features in that one photo. तर ते सगळं रूप एका फोटोत नाही आपण सामावू शकत. But पण your imagination can give you a better photo than the hanging photo. तुझी कल्पना तुला येशूचा चांगला फोटो, येशूचं चांगलं चित्र देऊ शकत आहे घरात लावलेल्या फोटोपेक्षाही. Are you understanding now? कळतं का आता मी काय म्हणतो? हं? Like for instance, उदाहरणार्थ you are in need तुम्हाला काहीतरी गरज आहे, and it's not happening. होतच नाहीये. You are looking at that photo, तुम्ही त्या फोटोकडे पाहताय, not getting too much of satisfaction. फारसं काही समाधान मात्र मिळत नाही. Suddenly, अचानक the Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणतो, the Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Imagination comes. कल्पना येते मग The shepherd is taking his sheep की मेंढपाळ मेंढरांना घेऊन जातोय beside still waters, शांत पाण्याजवळ, giving them green त्यांना pastures. हिरवगार कुरण देतोय. Suddenly you are satisfied. अचानक तुम्ही समाधानी Because होता. that attribute of Jesus satisfies you. कारण येशूचा तो गुणधर्म तुम्हाला तृप्त करतो. Because there on the photo you don't have a shepherd. कारण फोटोमध्ये काही मेंढपाळ दिसत नाही, You have something else. फोटोत काहीतरी वेगळा येशू होता. Because you cannot paint
shepherd and lily of valleys and rose of Sharon of Jesus. आता मेंढपाळ आणि मग शारोनचा गुलाब आणि भुईकमळ हे सगळं एकत्र त्या एका फोटोत तर नाही आपण रंगवू शकत ना. Amen. आमेन. Now, if you want a strong God, जर तुम्हाला बलवान देव हवाय, आता तिथं बॉडी बिल्डर असं सारखं आता arms, बलवा- you cannot make of Jesus. बलवान देव हवाय, तो क्या मिस्टर इंडिया जैसा पेंट करके लगाए? Say, how can you make a Mr. India of Huh? Jesus and put the face of Jesus तो there? क्या डोले शोले बना हुआ यीशु बना के रखे, फोटो बना के? You don't do it. असं आपण But करत नाही ना. the Holy Spirit can give you of His पवित्र strength. आत्मा आपल्याला शक्ती, त्याच्या शक्तीचं वर्णन देऊ शकतो. Suddenly you read, मग अचानक तुम्ही वाचता, by my mighty hand माझ्या I महान delivered the children of Israel from the Red Sea. माझ्या महाभुजाने मी इस्रायली मुलांना तांबड्या समुद्रापासून सोडवलं. So you get the imagine of a strong कल्पना God. येते एका बलवान देवाची. That's why God is saying, म्हणून ते म्हणतो, I will give you the picture of Jesus in your imagination, येशूचं चित्र तुझ्या कल्पनेत मी तुला देईन, which will be a better picture that is hanging on the wall. जे तुझ्या भिंतीवर लटकलेल्या फोटोपेक्षा चांगलं असेल. Are you understanding now? कळतं का मी काय म्हणतो? Praise God. आमेन. The picture that portrays Jesus जे चित्र येशूविषयीनं दाखवलं गेलंय, is usually with long hair. आता येशूचं चित्र कसं रंगवलेलं आपल्याला बाजारात साधारणतः मिळतं. एक तर केस लांब, Very long hair. एकदम लांब. You know, Middle Eastern people, मिडल ईस्टर्न लोक जे असतात they had long hair like that. त्यांचे लांब केस असतात. Maybe he had long hair, we don't मध्य know. पूर्वेकडचे लोक त्यांचे लांब केस. Now, we don't know why, whether he had a long hair, and if he had, why he had long hair. असं का आपल्याला माहित नाही, आणि त्याला लांब केस होते का नव्हते हेही माहित नाही. But maybe कदाचित in that time women's hair was so long, त्याला स्त्रियांचे केस एवढे लांब असतील and so for men to sport so big a hair coming to the nape was small. आणि माणसांना मानेपर्यंत केस ठेवणं लहान असेल. पुरुषांना It all depends on the comparison. सगळं तुलनेवर अवलंबून आहे. Amen. Amen. See, when I stand before next to a very fat man, I feel like I am very thin. मी अतिशय जाड माणसाच्या शेजारी उभा राहिलो तर मला वाटायला लागतं मी बारीक आहे. But when I stand next to a very thin person, I feel I'm getting fat. पण मी खूपच बारीक माणसाच्या शेजारी उभा राहिलो तर मला उगीच वाटायला लागतं मी जाड झाले. So it depends. म्हणजे कमालच आहे. See, with whom you are comparing. कुणाशी तुलना करताय? जाड्याशी, रोड्याशी, कुणाशी? See, when you stand next to a very short person, you feel you are very tall. खूप ठेंगण्या माणसा शेजारी तुम्ही उभे राहिला तर तुम्हाला असं वाटतं की माझ्यासारखं उंच नाही. But when you stand before a man who is taller, then we feel we are very short. तुमच्यापेक्षाही उंच माणसाच्या शेजारी उभे राहिला तर तुम्ही म्हणाल कुठेतरी माझे जीन्स कमी पडले. Praise the Lord. ते So, इतना मुटका कैसे निकला? and moreover, त्याहूनही जास्त Paul says पॉल म्हणतो men should have short hair. पुरुषांचे केस छोटे असावे. But which is short किती छोटे छोटे असतात and which is long? आणि किती मोठ्याला मोठे How म्हणतात? much is called long? कितीला मोठं म्हणायचं How आणि much कितीला is called छोटं? shorter? किती छोट्याला छोटं म्हणतात, किती मोठ्याला मोठं म्हणतात हे कुणाला माहितीये? पॉल कुठे आहे? Paul didn't write it. पॉलने Forget लिहून of तर Paul ठेवलेलं being नाही. there. He पॉल didn't कुठे write it. जाऊ द्या, पॉलने लिहिलेलं पण नाही. He didn't say if it is 6 inches, it is okay. पॉल असं तर लिहून गेला नाही 6 इंच म्हणजे बरोबर आहे. Then we can say if it is 10 inches, it is long. 6 इंच बरोबर आहे म्हटलं असता तर आपण म्हटलं असतो याचे 10 इंच झाले म्हणजे मोठे आहेत. So many times we don't know how he looked. तर बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नाही तो कसा दिसतो And so there is lot of confusion about his looks. आणि there. तो दिसायला कसा होता. मग त्या दिसण्यावरनं कितीतरी गोंधळ जगात अख्ख्या. Praise the Lord. आमेन, Amen. आमेन. So maybe because that woman who wiped the tears of Jesus, ज्या स्त्रीनं येशूचे अश्रू पुसले I mean, you can imagine what long hair she must have had. तिचे किती लांब केस असतील कल्पना करा. अरे आता टवलने हात पुसतात ना हे हा. सगळं हे केसाने पुसतात म्हणजे मोठंच केस आणि केसांनी पाय पुसते हातही नाही म्हणजे लांबच असतील. हात Amen. तरी वर असतात, पाय खाली Say, आहे. if today's woman has to wipe it with her hair, she has to really. हालेलुया. आजच्या स्त्रियांना जर येशूच्या पायाचे अश्रू पुसायची वेळ आली तर पृथ्वी खालून तळ घरात येऊन पुसायला लागतील केस एवढे छोटे आहेत. Amen. Otherwise, then she has to put knuckly hair and remove it and नाही wipe तर- it and again fix it up. नाही तर Something she has आत्ताच to. नाही तर आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे ह्याच्या खाली लावलेल्या सप्लिमेंटनी पुसायला लागतील. पुरवणी जशी लिहायला असते तशी केसाला. Now, Jews didn't have any law how long a man should grow his hair. यहुद्यांकडे काही नियम नव्हता की पुरुषांनी किती लांब केस करायचे. Amen. आमेन. Paul says it is a custom पॉल म्हणतो ती प्रथा आहे. according to custom. प्रथेप्रमाणे करा. Doesn't nature say that so and so? प्रथा म्हणते की नाही त्या प्रथेप्रमाणे करा पॉल म्हणतो. But पण traditionally, पारंपरिक रित्या men kept their hair shorter than women, that we know. पुरुषांनी
स्त्रियांपेक्षा केस छोटे ठेवले एवढं माहितीये. Amen. Amen. So if women had their hair up to the waist, a man having to the nape was okay. तर मग त्या काळात जर स्त्रियांचे कमरेपर्यंत केस होते तर पुरुषांचे मानेपर्यंत ठीक आहे. So did Jesus have long hair? I don't know. मग आता येशूला लांब केस होते का? मला कुठं माहितीये. Bible doesn't explicitly tell us whether he had long hair or short बायबल hair. अचूक रीतीने आपल्याला हे सांगत नाही की त्याला लांब केस होते का छोटे. Because there is a confusion here also. कारण इथेही गोंधळ आहे. You know, some people say, काही लोक म्हणतात if somebody keeps the Nazarite law, समजा कोणी नासोरी नियम पाळला then he doesn't cut his hair. तर तो केस कापत नाही. तो नासोरी नियम पाळतो. Bible says Nazarite law, that person does not cut his hair. He just नासोरी let it. नियम पाळणारा माणूस केस कापत नाही असं बायबल म्हणतं. Amen. आमेन. Now, Jesus was not a Nazarite. येशू काही नासोरी नव्हता. He was called Jesus of Nazareth. त्याला नाझरेतकर येशू म्हटलं गेलं पण तो नासोरी नियमाचा येशू नव्हता. Amen. He was not a Nazarite. तो नासोरी नियमाचा येशू नव्हता. नाझरेतकर येशू त्याला म्हटलं जायचं. Amen. आमेन. You know, because the Nazarite law says that you need not cut your hair. कारण Like नासोरी Samson नियम- didn't cut his hair. कारण नासोरी नियम असं म्हणतो की पुरुषांनी केस कापायचे नाही जसे शमशोनानी. Amen. आमेन. Bible tells us बायबल म्हणतं in Leviticus 21 verse 5, लेवी 21:5 very interesting, फार छान इंटरेस्टिंग. because I personally feel Jesus must have had hair slightly longer than today's men have. व्यक्तिगत रीतीनं मला असं वाटतं की येशूचे केस अलीकडे पुरुषांचे जेवढे असतात त्याहून थोडेसे लांब असतील. Because the priests in the Old Testament were told कारण जुन्या काळातल्या याजकांना सांगितलं गेलं in Leviticus 21 verse 5, लेवी 21 त्यातलं 5वं वचन they shall not make baldness upon their heads, neither shall they shave off the corner of their beard, nor make any cutting in their flesh. लेवी 21 5वं वचन त्यांनी आपल्या डोक्यावर टक्कल करू नये आणि त्यांनी आपल्या दाढीचा कोपरा मुंडून टाकू नये किंवा आपल्या देहावर घाव करू नयेत. Did you see that? बघा But men folk keep their hair short. पण पुरुष आपले केस छोटे ठेवतात. But then Ezekiel gives us a clearer picture of the priest. हेzekiel आपल्याला याजकाचं स्पष्ट चित्र देतो. In Ezekiel 44:20, हेzekiel 44:20 मध्ये neither shall they shave their heads, nor suffer their locks to grow long, they shall only poll their heads. आणि ते आपली मस्तके मुंडणार नाहीत व आपल्या मस्तकांचे केस लांब होऊ देणार नाहीत. ते केवळ आपल्या मस्तकांचे केस कातरतील. Trim ठेवा. ट्रिम ट्रिम Say, ट्रिम. they shall only trim. फक्त छाटून ये, मुंडून नको येऊ. So men folk should trim. तर keep पुरुषांनी nicely. छाटायचे फक्त. Praise the Lord. Amen. People will say, from where we are going to where we are. लोक म्हणतील विषय काय, आपण चाललो कुठे. But as a pastor, I need to speak on these areas. पण एक पास्टर या नात्याने मला जाता जाता सगळ्या भागांना स्पर्श करायला लागतो. I don't know about you, but I like to speak on these things. मला If you तुमचं like माहित to नाही पण मला जाता आता सगळेच विषय जरा हँडल करायला आवडतात. He says priests must not shave their heads. पण तो याजकांनी मुंडन करायचं नाही. In other words, they should not be bald, दुसऱ्या शब्दात ते टकले असू नये nor must they let their hair grow long like a woman's hair. किंवा त्यांनी बायकांसारखे केस लांबही करू They नये. must cut it short त्यांनी छोटे केस or कापावे. trim their hair at regular times. त्यांनी आपले नियमितपणे केस कातरायचे. See, that means moderate length is the key. म्हणजे मॉडरेट एक सभ्य अशी लांबी असावी. See, आमेन. God teaches us moderation. देव आपल्याला सभ्यताही शिकवतो, Amen. God teaches us moderation. मॉडरेशनही शिकवतो. So what we see today in this is in the saints' photos. तर आज जे काय आपण फोटोंमध्ये पाहतो, संतांच्या was- फोटोंमध्ये पाहतो, Maybe that was right. ते बरोबर असेल कदाचित. But some people make their hair grow like a woman. पण काही लोक पुरुष स्त्रीप्रमाणेच लांब केस करायला लागतात. And so every time if he's a preacher, then everybody's eyes are on his hair. आणि समजा तो तसा प्रीचर असेल तर सगळेजण संदेश नाही ऐकत आहेत, मग केस बघतात त्याचे. We should see what becomes the center of people's attraction. आपण हे पाहायचं की लोकांच्या आकर्षणाचं केंद्रस्थान काय आहे, माझे केस, माझं रूप का माझा संदेश. See, you know, Jesus was a priest in the line of Melchizedek. येशू ख्रिस्त मलकी सदेकाच्या ओळीतला याजक, That means he was not shaved bald, म्हणजे तो टकला नव्हता. because Bible says they should not be bald. कारण बायबल म्हणतं की त्यांचं पूर्ण मुंडन झालेलं But it नसावं. also says their hair should not be long like women. पण असंही लिहिलंय की स्त्रियांसारखेही त्यांचे केस लांब नको. That also means he was not a Nazarite. याचा अर्थ असाही लागतो की तो नासोरी नियमातला नव्हता. Amen. आमेन. Nazarite means more, it is called consecrated person. नासोरी नियम म्हणजे एक समर्पित व्यक्ती. It is like personal abstinence from things which gives him luxury or joy. व्यक्तिगत रीतीनं निश्चय केलेला की ज्या गोष्टीतनं मला सौख्य मिळतं
त्या गोष्टी मी आता सोडणार आहे. Like Samson, it was said, don't take wine, जसं शमशोनाला म्हटलं गेलेलं द्राक्षारस घेऊ नको, don't take this, don't take that, don't do this, don't do हे that. घेऊ नका, ते घेऊ नका. But these were all conditional laws. हे सगळे अटीतले नियम आहेत. Amen. Amen. Even Paul chopped off his hair. पॉलनी आपले केस कातरले, See, why? Because he had made a vow to God. कारण त्याने देवाला नमस केला. He made a vow to God. त्याने देवाला नमस केला. Lord, you do this, I will chop my hair. प्रभू तू असं कर तर मी माझे केस कातरीन. So it is okay. ठीक आहे. And he chopped his hair आणि त्याने केस काढले because of a vow. कारण त्याने नवस केला. So this vow is not a permanent vow. तर हे सगळे नवस काही कायमचेत नसतात. It is time framed. ते काळात बांधलेले असतात, Amen. तात्पुरते असतात. And once it is done, you just forget about it. एकदा केलं की विसरून जायचं आपण त्या विषयीनं. Praise the Lord. Amen. Like Samson, I told you. जसं शमशोन मी तुम्हाला म्हणालो, His vow was a permanent vow त्याचा नवस कायमचा होता that he should not touch his hair. की त्यानं केसांना हात लावायचाच नाही. But later on, the Jews stopped this practice. मागाहून यहुदी लोकांनी हा सराव थांबवला. Why? Because the temple stands not today. It doesn't stand today. कारण की आज मंदिर उभं राहिलेलं नाही. Because a Nazarite had to bring a vow to the temple. Now, if the Kanki- temple only doesn't exist, why the hair will have to be long or short? नासोरी नियम पाळणाऱ्या माणसाला मंदिराकडे ते सगळं अर्पण घेऊन यायला लागणार आहे. तर आज मंदिरच राहिलेलं नाही, ते अर्पण कुठे घेऊन जाणार? So, did Jesus make a vow? No, he didn't make a vow. मग येशूनी काय असा नवस केला होता का? नव्हता केला. So, he must have had normal तर hair. त्याचे साधारण केस असतील. Praise the Lord. Amen. See, he was a Nazarene. He was coming from Nazareth. He was not a Nazarite. तो नाझरेतकर होता, तो नासोरी नव्हता. Praise the Lord. Amen. He didn't want to keep any law that way. त्याला काही कुठला असा नियम करून घ्यायचा नव्हता. Praise the Lord. Amen. And so, when your imagination, the Holy Spirit touches, म्हणून तुमच्या काल्पनिक जगाला पवित्र आत्मा जेव्हा स्पर्श करतो, he paints a picture of Jesus that attracts you. तो येशूचं असं चित्र तुझ्या समोर रंगवतो की ज्यातनं तू त्याच्याकडे आकर्षित व्हावं. But when you have photos, पण जेव्हा आपण फोटो लावतो, that image enters in you. ती फोटोतली प्रतिमा आपल्या डोक्यात घुसते. And you are limited in your growth in the knowledge of मग Christ. ख्रिस्ताच्या ज्ञानातली आपली वाढ खुंटते, Are you understanding? मर्यादित होते. Every photo that you see जो प्रत्येक फोटो तुम्ही पाहता limits the real picture of Jesus. त्यातून येशूच्या खऱ्या अस्सल चित्राला मर्यादा पडतात. Because कारण your imagination तुमची कल्पना captures the portrait of Jesus you have seen everywhere. सगळीकडे तुम्ही येशूला जे फोटोत पाहिलेलं आहे त्याच फोटोला कॅप्चर करते तुमची कल्पना. मग And you have limitations. मग मर्यादा पडतात. But when you read the Bible, पण जेव्हा आपण बायबल वाचतो you get the fuller picture of Jesus. तेव्हा येशूचं पूर्ण चित्र मिळतं. And the image that you gather in your mind, आणि मग मनात जी येशूची कल्पना निर्माण होते, the Holy Spirit gives it more power. पवित्र आत्मा त्याला अजून सामर्थ्य देतो. Amen. आमेन. Today we are going to do one thing. And that is you're going to close your eyes आज आपण एक काम करणार आहोत आणि ते म्हणजे डोळे बंद करणार आहोत and you're going to ask the Holy Spirit to give you the image of Jesus. आणि पवित्र आत्म्याला सांगणार आहोत की मला येशूची प्रतिमा दे. You're going to ask the Holy Spirit to give you the image of Jesus. पवित्र आत्म्याला तुम्ही सांगणार आहात की मला येशूची प्रतिमा दे. Now, let me tell you one thing, people. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्यात You लोकांनो, must have heard. तुम्ही ऐकलं असेल, Faith comes by hearing the word of God. विश्वास देवाचं वचन ऐकून येतो, But faith also comes when you look to Jesus. पण विश्वास आपण येशूकडे पाहिल्यावर सुद्धा येतो. Looking unto Jesus, the author and finisher of faith. येशूकडे पाहणे जो आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. If you want your faith to be revived, जर तुमची इच्छा असेल की तुमचा विश्वास सजीव व्हावा, read the word, वचन वाचा, but also look to Jesus. पण येशूकडेही पहा. Read the word, वचन वाचा, look to Jesus. येशूकडेही पहा. Let your imaginations not die. तुमची कल्पना मरू देऊ नका. Let your imagination not die about Jesus. तुमची येशूविषयीची कल्पना मरता कामा नये. That's why David says, the meditation of my heart. म्हणून दावीद म्हणतो माझ्या अंतःकरणातले मनन. David is to meditate. दावीद मनन करायचा. See, one of the meanings of meditation is imagining. मनन करणे याचा एक अर्थ कल्पना करणे. Imagining. कल्पना करणे. And your imagination can be so strong आणि तुमची कल्पना इतकी सबळ होऊ शकते that can build your life. की त्यातून तुमचं जीवन बांधलं जाऊ शकतं. Through your imagination, you can become strong. तुमच्या कल्पनेद्वारे तुम्ही बळकट होऊ शकता. God said in Genesis 6, ते बोलला उत्पत्ती 6, whatever they have imagined, they will do it. जे काही त्यांनी कल्पनेत आणलंय ते करून ठेवतील. Though it speaks of the negative aspect, जरी नकारात्मक पैलू बोललाय तो, yet God is giving us the meaning of
imagination. तरी देव आपल्याला कल्पनेचा अर्थ तिथे सांगत आहे. God says, देव म्हणतो, whatever they have decided, they have imagined to do, they will do it. जे काही त्यांनी करायचं ठरवलंय, जे काही त्यांनी कल्पनेत आणलंय ते करूनच राहणार, कल्पनेत आणलं ते करणारच. करणारच. Your imagination is such a strong area. तुमची कल्पना, काल्पनिक जग एक इतका मोठा खंबीर क्षेत्र आहे. It's a strong force given by एक God. बलाढ्य क्षेत्र देवाने ते आपल्याला दिलेलं आहे. It can revive you. एक तर त्यातून आपण सजीव होऊ, It can motivate you. त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळेल, It can stir up your faith. चालना मिळेल, विश्वासाची हलवाहलव गदागदा होईल, It will stir up your emotions. भावना हलतील, It will give you peace, joy and happiness. शांती, आनंद, खुशी देईल. But it all depends on what your imagination. पण हे Because सगळं if you are याच्यावर अवलंबून imagining like Genesis 6, then it will only bring your downfall. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की काल्पनिक जगात तुमच्या कल्पना काय रंगल्या आहेत. उत्पत्ती 6 सारख्या कल्पना रंगवत असाल तर सगळं ढासळून खाली पडेल. Amen. आमेन. You have to imagine Jesus. कल्पना येशूची करायची, Imagine Jesus. येशूची कल्पना Are करायची. you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Then just close your eyes. मग डोळे बंद करा And as we sing a song, आणि जसं गीत गातो, looking unto Jesus. येशूकडे पाहणे. What is the meaning of looking unto Jesus? येशूकडे पाहणे याचा अर्थ काय? Not seeing anything else. आणि काही न पाहणे. Your problem, your trouble, what is happening around you. तुमच्या समस्या, तुमचे त्रास, जे काय अवतीभोवती चाललंय Don't look to it. त्याच्याकडे बघू नका. You can look at only one thing at a time. फक्त एकाच गोष्टीकडे एका वेळेला पाहता येतं आपल्याला. So now आता you are getting into the holy of holies, तुम्ही परम पवित्र स्थानात चाललाय, where there are no windows. जिथे खिडक्या नाहीत, There is nothing there. तिथं काही नाही. Just close your eyes. फक्त डोळे बंद करा And as we sing, आणि जसं आपण गाऊ, look to Jesus. येशूकडे पहा. Say, I'm looking to Jesus. पण आम्ही येशूकडे पाहत आहोत. Lord Jesus, you are so wonderful, प्रभू तू इतका महान आहे, so तू merciful, इतका दयाळू आहेस, so loving. इतका प्रेमळ आहेस. The Holy Spirit will give you the picture of आणि Jesus. पवित्र आत्मा तुम्हाला येशूचं चित्र देईल. And whatever has to happen will happen in your life. आणि जे काही तुमच्या जीवनात व्हायचं असेल ते होईल. He will do it. तो करेल, He will do it. तो करेल. Your faith for things of God will rise. देवाच्या गोष्टींविषयीचा तुमचा विश्वास वाढेल. See, we need faith. आपल्याला विश्वासाची गरज आहे. Without faith, we can never please God. विश्वासाशिवाय आपण देवाला प्रसन्न कधीच करू शकणार नाही. One way to get this God's faith is looking unto Jesus. देवाचा विश्वास मिळवायची एक रीत म्हणजे येशूकडे पाहणे. It will be difficult today आज अवघड जाईल कदाचित, because you're just beginning now कारण सुरुवातच होती आता केवळ तुमची. to understand what is the meaning of looking आता to. फक्त तुम्ही सुरुवात करताय की येशूकडे पाहणे याचा अर्थ काय, तर आज कदाचित अवघड जाईल. Because we always felt looking to Jesus means including everything and Jesus. कारण आपल्याला नेहमीच असा विचार यायचा की येशूकडे पाहणे म्हणजे सगळीकडे पाहायचं आणि येशूकडेही पाहायचं. Are you ready? तयार आहात? Come on, take the worship song or whatever चला. song you want to sing. आराधनेचं गीत घ्या, जे काही कुठलंही. आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, ओ ना जाने दो, यीशु तुझे जाने न दो। आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, यीशु तुझे जाने न दो, यीशु तुझे जाने न दो, यीशु तुझे जाने न दो। हालेलुया, 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 हालेलुया। पलकों के दरवाजे से मैं ले लूं दिल के अंदर, पलकों के दरवाजे से मैं ले लूं दिल के अंदर, दिल ये
दो, आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, Amen. आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, आंखों को बंद कर लो, यीशु तुझे जाने न दो, यीशु तुझे जाने न दो, यीशु तुझे जाने न दो, यीशु तुझे जाने न दो। हालेलुया, 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 हालेलुया। Thank you, Jesus. Now tell me, people, आता मला सांगा keep your लोकांनो, eyes closed. डोळे बंद ठेवा. Isn't this picture of Jesus better than the wall picture of Jesus? हे येशूचं चित्र आता जे रंगलं तुमच्या कल्पनेत ते भिंतीवर टांगलेल्या फोटोपेक्षा चांगलं झालं ना? Isn't the Holy Spirit a better painter than all the painters of the world who paint about Jesus? मग सांगा मला, पवित्र आत्मा या जगातला सगळ्यात चांगला चित्रकार आणि रंगकार झाला की नाही? येशूचं चित्र काढणारा. Which gives you joy? कशातून तुम्हाला आनंद मिळतो? The picture that you have on the wall or the picture that the Holy Spirit paints for you in your imagination? भिंतीवर लटकवलेल्या येशूच्या फोटोतून का पवित्र आत्म्याने रंगवून दिलेल्या येशू विषयीच्या कल्पनेतून? Which gives you joy? कशातून आनंद मिळतो? Only the picture that the Holy Spirit paints of फक्त Jesus. पवित्र आत्मा जे चित्र रंगवून देतो त्यातूनच. Jesus said, येशू बोलला, when the Holy Ghost comes, जेव्हा पवित्र आत्मा येईल He will not glorify Himself, He will glorify me. तो स्वतःचा गौरव करणार नाही, तो माझा गौरव करेल. In other words, दुसऱ्या शब्दात, He will paint my picture. तो माझं चित्र रंगवेल. Can you see Jesus? येशू दिसतो आता? People will say, I see Him very mildly. लोक म्हणतील मला एकदम माइल्डली दिसतो. You will see Him more. तुम्हाला अजून दिसेल तो वाढत्या प्रमाणात. There has to be an increase. त्यात वाढ व्हायलाच हवी And it will increase. आणि वाढेल. It has not increased in you तुमच्यात अजून ती वाढ झालेली नाही, because कारण we did not look only to Jesus. आपण फक्त येशूकडे आजवर पाहिलेलंच नाही. We captured many other things in our mind. आपल्या मनात आपण इतर खूप गोष्टी ठेवल्या And we included Jesus आणि in it. त्यात येशूला अजून एक घातलं. But today, पण आज we are only looking to Jesus. आपण फक्त येशूकडे पाहतोय. I'm not seeing my trouble. मी माझे त्रास आता पाहत नाही, I'm not seeing my anxiety. मी माझ्या चिंता आता पाहत नाही, I'm not seeing the world. मी आता जगही पाहत नाही. मला आता काही दिसत नाही, मला फक्त येशू दिसतो. I'm not thinking upon anything मी कसलेच विचार आता करत नाही, but Jesus. मी फक्त येशूचे विचार करते. Some will say, काही लोक म्हणतील I don't think anything. मी काही विचार करत नाही, That is also dangerous. तेही धोकादायक आहे. Empty mind, devil enters. कारण रिकाम्या डोक्यात सैतान घुसतो. The world does that. जग असं The करतं. world, for the world, meditation is don't think anything. जगाला मनन आणि ध्यान धरणं म्हणजे कसलाच विचार न करणे. They say, ते म्हणतात, if you want to meditate, meditate upon your breathing. मनन करायचं तर आपल्या श्वासोश्वासावर करा. Just hear your breathing आपला श्वासोश्वास ऐका and आणि meditate. ध्यान धरा. Think upon yourself. स्वतःचा विचार करा. Think upon your breathing techniques. श्वासोश्वासाचं टेक्निक कसं आहे पहा. And you will reach God. तुम्ही देवापर्यंत पोचाल असं No, जगात no, म्हणतात. no, no, no. ते बरोबर नाही. Think upon God. देवाचा विचार Think करा. upon Jesus. येशूचा विचार Think करा. upon the word of God. देवाच्या शब्दांचा विचार See करा. what Jesus did for you. येशूने तुमच्यासाठी आजवर काय काय केलं पहा. You know, these days the children have, there are some people who sell it on the road, a book. अलीकडच्या दिवसांमध्ये पहा मुलांना रस्त्यावर बघा ते पुस्तकं विकतात. If it's a horse, घोडा असतो. every page there is a different movement of a horse. प्रत्येक पानावर त्या घोड्याची वेगळी मुवमेंट असते And if you flip it, आणि ते जर तुम्ही फ्लिप केलं you see its movements. तर आपल्याला तो घोडा धावताना दिसतो. But one page you cannot see its movements. पण एक एक पान उलगडून पाहिलं तर धावताना दिसत नाही. It's just a still picture. ते एकच चित्र असतं. But when you flip it, it is in motion. फ्लिप केलं की त्याला गती दिसते. Even so, तसं when you sit before the Lord जेव्हा तुम्ही प्रभू समोर बसाल, for a long time, खूप वेळ बसाल, everything is in motion. सगळं काही गतीकडे जाईल. You can see Jesus. मग तुम्हाला येशू दिसेल. You can get the Rima word तुम्हाला रीमा शब्द मिळेल. and Jesus walking, येशू चालताना दिसेल, moving,
फिरताना healing चालताना the people, लोकांना कार्य करताना delivering the people. लोकांना आरोग्य देताना The सुटका Bible देताना images should become a motion picture. बायबल मधली ती प्रतिमा एक गतिशाली प्रतिमा बनायला हवी That is where your imagination works. आणि तिथं आपल्या कल्पना चालतात. Lord Jesus Christ प्रभू येशू says, Jesus, म्हणा येशू I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. I thank you मी तुझे आभार मानतो for all that you have done for me जे सर्व तू माझ्यासाठी केलेलं आहेस त्याबद्दल, and for my family. माझ्या परिवारासाठी केलंयस. Thank you धन्यवाद. for dying for me on the cross of Calvary. माझ्यासाठी वधस्तंभावर तू मरण पावलास. Thank you for helping me so many times. धन्यवाद. अनेक वेळा तू मला सहाय्य केलंस. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I was on the path of death. मी मृत्यूच्या मार्गावर You होतो, turned me around तू मला फिरवलं and brought me in the path of life. आणि जीवनी मार्गात आणलं. You are my life. तू माझं जीवन आहेस. Your loving kindness is better than life. तुझी प्रेमळ दया जीवनाहून चांगली आहे. Thank you, my Jesus. धन्यवाद माझ्या येशू. Thank you, my Lord. धन्यवाद माझ्या Thank प्रभू. you, my God. धन्यवाद माझ्या देवा. I praise you. मी तुझी स्तुती I करतो. worship मी you. तुझी आराधना I करतो. give you the मी glory. तुला गौरव देतो. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. You are the Lord that healeth me. तू मला आरोग्य देणारा देव आहेस. Thank you for your healing power. तुझ्या आरोग्याच्या सामर्थ्यासाठी धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद, You are येशू. healing me. तू मला आरोग्य देत आहेस. Say it. बोला. Say it. Thank you, बोला. Jesus. You are healing me. म्हणा धन्यवाद तुम्हाला आरोग्य देत आहेस. You are येशू. healing me. धन्यवाद तुम्हाला आरोग्य देत आहेस. Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. When you are looking to Jesus, जेव्हा तुम्ही येशूकडे पाहाल, your faith for your healing and blessing becomes stirred up. आरोग्यासाठीचा आणि आशीर्वादासाठीचा तुमचा विश्वास वाढेल. And faith captures those things from the heavenly realm and brings it in the आणि natural. विश्वास स्वर्गीय स्तरात त्या गोष्टी धरेल आणि या नैसर्गिक जगात आणेल. Faith on Jesus. येशूवरचा विश्वास. Faith on Jesus. येशूवरचा विश्वास It's increasing now. आत्ता वाढत आहे. As you look to Jesus, जसं तुम्ही येशूकडे पाहताय, your faith doubles up. तुमचा विश्वास दुप्पट होत आहे. Disciples said, increase our faith. शिष्य म्हणाले आमचा विश्वास वाढव. Increase our faith. आमचा विश्वास वाढव. That means there is a possibility that your faith can be increased. याचा अर्थ शक्यता आहे की आपला विश्वास वाढू शकतो. There is a measure where your faith can be increased. असं प्रमाण असू शकतं की जिथे आपला विश्वास वाढू शकतो. When you look to Jesus, जेव्हा आपण येशूकडे पाहतो, your faith will increase. आपला विश्वास वाढेल. And your faith will put out its hand and draw the heavenly blessing आणि down to the physical realm. आणि विश्वास हात वर घालून स्वर्गातनं आशीर्वाद घेऊन पृथ्वीवर आणेल. Thank you, Jesus. धन्यवाद. Those who need healing, ज्यांना आरोग्याची गरज now is आहे, your time. आत्ताची वेळ The तुमची Lord आहे. will heal प्रभू you. तुम्हाला आरोग्य देईल. Are you ready? तयार आहात? Those who are sick, जे लोक आजारी आहेत, the Lord will heal you प्रभू now. त्यांना आता आरोग्य देईल. Are you ready? तयार आहात? Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus, नावामध्ये leave. सोड. Leave the bodies in Jesus' सोड name. शरीर येशूच्या नावात. Leave the bodies in Jesus' name. सोड शरीर येशूच्या नावात. Leave the bodies in Jesus' name. सोड शरीर येशूच्या नावात. Every complication, सर्व गुंता, every sickness, आजार, diabetes, मधुमेह, pain, वेदना, blood pressure, रक्तदाब, complications in the body, शरीरात असलेले गुंते, swine flu, स्वाइन फ्लू, I command you to go in आज्ञा Jesus' करतो name. तुला जा येशूच्या नावात. Leave the bodies in Jesus' सोड name. शरीर येशूच्या नावात. Every weakness, leave in Jesus' name. अशक्तपणा येशूच्या नावात जाऊ दे. Every weakness, leave in Jesus' name. अशक्तपणा येशूच्या नावात जाऊ दे. It is happening. होत आहे. You are being healed. तुम्ही आरोग्य You पावत are being आहात. blessed. तुम्ही आशीर्वादित You होत are आहात. being delivered तुम्हाला सुटका मिळत आहे. because you are looking to कारण Jesus, तुम्ही येशूकडे पाहत आहात. the author and finisher of faith. तुमच्या विश्वासाचा आधी आणि अंत. And it is happening right आणि होत आहे now. आता या वेळेला. Be healed in Jesus' येशूच्या name. नावात पुरे व्हा. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Lord, प्रभू, those who need a job, give them a job. त्यांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them त्यांना promotion. बढतीची गरज आहे त्यांना बढती दे. Whatever they are asking ते now, लोक तुला जे काही मागतात give it to them, त्यांना Jesus. दे येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद बापा. Say thank you, म्हणा, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी काही वाचा. सगळ्यांनी माझ्या समवेत आराधना गणेत असेल तर गा देखील. नको रे देवा मज काही, नको रे देवा
काही. नकोस देऊ उच्च पदासन, नकोस देऊ उच्च पदासन, मला न त्याचा मोह दयागन, मला न त्याचा मोह दयागन. या लोभाने मनुज मनुजपण, या लोभाने मनुज मनुजपण विसरून या जाई. नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. धन दौलत जगी मजला न लगे, धन दौलत जगी मजला न लगे. अंती ज्याला कसरही लागे, अंती ज्याला कसरही लागे. या टेन्शनने धनी कही जागे, या टेन्शनने धनी कही जागे. रात्री निस नाही, नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. कृपा जगावर तुझी केवढी, कृपा जगावर तुझी केवढी. आशा माझी प्रभू एवढी, आशा माझी प्रभू एवढी. तव भक्तीची संगत गोडी, तव भक्तीची संगत गोडी. विनवी तव पायी, नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. द्यावयाचे असेल तुझ तर, द्यावयाचे असेल तुझ तर एकच देणे. नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही, नको रे देवा मज काही. Lord, we thank you for this beautiful moment, Lord. ते बाप्पा या सुंदरशा समयाबद्दल तुझे आभार मानतो. Thank you, Father, for our pastors, Lord. ते बाप्पा आमच्या पास्टरांसाठी तुला धन्यवाद. Pastor Peter and Pastor Jayashri. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींसाठी. Lord, they are like your messengers. प्रभू परमेश्वरा ते तुझे दूत आहेत. And Lord, at this precious moment, Lord, हे बाप्पा या मौल्यवान समयी the church gathers around them संपूर्ण मंडळी परमेश्वरा and thanks you for this godly couple. तुझे आभार मानते या देवबाप्पा भक्तिमान जोडप्यासाठी And Sandra, Lord, आणि सँड्रासाठी प्रभू. two are better than one, you said.
प्रभू परमेश्वरा, एकापेक्षा दोघे बरे असे तू म्हणालास, For they have a good return for their labor, Lord. कारण मग त्यांच्या कष्टाचं त्यांना प्रतिफळ चांगलं मिळेल असं तू म्हणतो. Yes, already you have given them a good return. प्रभू परमेश्वरा, तू त्यांना चांगलं प्रतिफळ दिलंय. But we pray for multiplied returns, प्रभू Lord. परमेश्वरा, पण आम्ही प्रार्थना करतो की देवबाप्पा जे तू प्रतिफळ दिले ते बहुगुणित कर. In the coming days, येणाऱ्या let दिवसांमध्ये your revelation increase upon them. तुझं प्रकटीकरण अजून आणि अजून वाढू दे. Lord, you show yourself in greater ways to them, Lord. प्रभू परमेश्वरा, तू अजून आणि अजून रीतीने त्यांना प्रकट हो. May they be models through whom your glory can be seen. देवबाप्पा, त्यांच्याद्वारे रे बाप्पा तू सर्वांसाठी एक प्रतिमा हो. प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We ask you for 100% return, Lord. देवबाप्पा, आम्ही 100% प्रतिफळाची मागणी तुझ्याकडे करतो. 100-fold blessing on them. देवबाप्पा, 100 पटी देणे देवबाप्पा आशीर्वादित कर. Thank you for this time, O God. धन्यवाद प्रभू या Keep समयाबद्दल. them in good health. देवबाप्पा, त्यांना चांगलं आरोग्य दे. This 30th year, Lord. देवबाप्पा, या 30व्या वर्षी देवबाप्पा, Let them have the maximum fruit, Lord. देवबाप्पा, त्यांना अधिक आणि अधिक देवबाप्पा फळ दे. Thank you, Jesus. हो देवबाप्पा, Thank you, धन्यवाद. Master. धन्यवाद येशू. Thank you for everything. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद. In Jesus' name we pray, Father. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. आमेन. Sing together, everyone. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary, happy anniversary, happy anniversary to you. Happy anniversary to you.